नमस्कार. मी चैतन रेगे. अ, महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या इतिहास मंचावर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 2021 पासून आपण इतिहास मंचावरती शेकडो आत्तापर्यंत व्याख्यानं आयोजित केलेली आहेत आणि त्याच्यावर विविध विषयांनी आपण इतिहासातल्या जुन्या घटना आणि व्यक्तिमत्व वगैरे यांच्या अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. इतिहास मंचावरती आत्तापर्यंत अनेक चांगले वक्ते लाभले, हे खरं तर आमचं एक भाग्य आहे. आणि आज तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. तर श्री मनोज दाणी, आपलं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा इतिहास मंचावर. तर इतिहास मंच हा आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता शिकागोच्या वेळेनुसार अ, येथे झूमच्या माध्यमातून भेटतो. आणि आमच्या ज्या ॲडमिन्स आहेत यावर्षीचे, तर त्याच्यामध्ये मी स्वतः चेतन रेगे, माधवदादा गोगावले, ब्रिजेन सावंत, अश्विनी कुंटे, अनिकेत सावंत आणि दीपाली सावंत हे आहेत. या सगळ्यांच्या साह्यामुळे आज आपल्याला हा कार्यक्रम इथे सगळ्यांच्या समोर सादर करता येतोय. सर्व श्रोते मंडळी आपल्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. तर आजचा जो विषय आहे सत्तांतर 1818 मध्ये. खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आपलं एक राष्ट्र तगलेलं आहे, महाराष्ट्र धर्माचं रक्षण त्यांनी केलं, हे सगळेच जाणतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा भारताचे अ, राष्ट्रीय प्रमुखत्व इतपत त्यांचं नाव आणि थोरवी आहेच, आणि ती सगळ्यांच्या दृष्टीने आपल्या अभिमानाची आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचं नंतर साम्राज्यात रूपांतर काहीच वर्षात झालं. अगदी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले, हे जे म्हटलं जातं, तर तिथेपर्यंत आपल्या सरहिंदपर्यंत आपली बाउंड्री एक आखली गेली. आणि हे एक अत्यंत महत्त्वाचं इतिहासातली, जगाच्या इतिहासातली ती घटना मानली जाते. आणि तो जो प्रवास आहे साम्राज्याचा विस्ताराचा, तर तो एक अत्यंत दैदिप्यमान असाच आहे. तर ह्या नंतर पानिपताचं युद्ध आणि त्याच्यानंतर मराठ्यांच्या अ, राज्याचा जो थोडासा नकाशा थोडासा बदलत गेला, परंतु नंतर मराठ्यांनी पुन्हा अ, भगवा ध्वज आपला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती फडकवला. आणि त्यानंतरचा जो इतिहास आहे, तर त्याच्याबद्दल खरं तर अल्प माहिती असते लोकांमध्ये. आणि इतिहासातले अनेक मतमतांतर तर आहेतच, परंतु हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि 1818 पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य अस्तित्वात होतं असं मानलं जातं. आणि त्या कालखंडापर्यंत आपण कसे गेलो आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं, तर हा आपला आजच्या विषयाचा मुख्य गाभा आहे. तर मी आपल्या सगळ्यांचा फार वेळ न घेता आपले जे वक्ते आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. पण त्यापूर्वी आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तारखेनुसार. तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सगळ्यांच्या तर्फे आपण वंदन करूयात एकदा. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मनोज दाणी हे जे आहेत, हे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर आणि भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे या संस्थांचे ते आजीव सभासद असून आज एका दशकाहून अधिक काळ पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर संशोधन करीत आहेत. त्यांनी आजवर भारत, इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड, जपान, रशिया, कतार, सौदी अरेबिया, पाकिस्तान या देशातील संग्रहालयातील हस्तलिखिते, चित्रे, कागदपत्रे आणि स्थानिक लोकांकडील माहिती मिळवून त्यातील नवीन इतिहास उजेडात आणला आहे. पानिपत लढाईशी संबंधित चित्रे या विषयावरील त्यांचे बॅटल ऑफ पानिपत इन लाईट ऑफ रिडिस्कवर्ड पेंटिंग्स हे इंग्रजी पुस्तक 2020 साली प्रसिद्ध झालेले आहे. नोकरीनिमित्त अमेरिकेत ते सध्या वास्तव्यात आहेत, कॅलिफोर्नियामध्ये. श्री मनोज यांचे शिक्षण अहमदनगर
आणि पुणे येथे झाले असून त्यांनी संगणक अभियांत्रिकी या विषयातील पदवी मिळवलेली आहे. शिक्षण घेत असताना गुणवत्ता यादीत त्यांचा समावेश महाराष्ट्रात गणित या विषयात प्रथम क्रमांक असे अनेक मानसन्मान आणि पारितोषिके त्यांना लाभलेली आहेत. संगणकशास्त्रातील 2 पेटंट्स त्यांच्या नावावर असून त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील आणि अमेरिकेतील विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर काम केलेले आहे. इतिहास या विषयावर त्यांनी अनेक लेख लिहिलेले असून शनिवार वाड्यातील गणेशोत्सव, सिंहगडाची लढाई, अजिंक्यतारा किल्ल्याचा वेढा, छत्रपती संभाजी महाराजांचे प्रकाशित चित्र, सातारकर छत्रपतींची हिऱ्यांची पगडी अशा काही उल्लेखनीय विषयांवर त्यांनी याआधी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजी जाधवराव यांचे चित्र सर्वप्रथम उजेडात आणण्याचा बहुमान त्यांना लाभलेला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातील चित्रे आणि फारसी कागदपत्रे, बिकानेर येथील राजस्थान पुराभिलेखागारातील अप्रकाशित कागदपत्रे यांच्याविषयी ते सध्या अभ्यास करीत असून या विषयांवर भविष्यकाळात अधिक लेखन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. या व्यतिरिक्त देखील मनोज यांची काही पुस्तकं सध्या प्रकाशित झालेली आहेत. तर मी मनोज यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये त्यांचा देखील उल्लेख करावा, म्हणजे आमच्या इतिहास मंचावरील सभासदांना त्याचा लाभ मिळेल. तर मी मनोज यांना विनंती करतो की त्यांनी आजचे व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद. धन्यवाद चेतन. आणि आज आपल्याकडे एक 15 एक लोक आहेत, तर आपण यावेळी तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते जरूर चॅटमध्ये टाका किंवा विचारायला अ, काही हरकत नाही. किंवा आपण शेवटी काही प्रश्न घेऊया. तर सर्वप्रथम आज आहे शिवपुण्यतिथी आणि या मुहूर्तावरच आपण मराठ्यांच्या साम्राज्याचा अस्त या विषयावर बोलतोय. हा एक वेगळा योगायोग आहे, पण त्याचा आपण आता पुढे उल्लेख करूच. पण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला वंदन करून मी पुढे सुरुवात करतो. आणि अजून एक उल्लेख इथे करणं आवश्यक आहे की ज्यांच्यामुळे मला इतिहास अभ्यास काय असतो ते कळलं, आणि ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या मदतीनं मी फारसी शिकलो, ते श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचं मागच्या वर्षी निधन झालं. तर त्यांची उणीव ही आम्हाला कायम जाणवत राहील. तर त्यांच्या स्मृतीलाही अभिवादन पहिलं करून मग मी आजच्या विषयाला आता सुरुवात करतो. चेतनने उल्लेख केलेली 4 पुस्तकं जी आहेत ती मी तुम्हाला आत्ताही दाखवतो, आणि नंतर कोणाला ती हवी असतील तर मी त्यांच्या लिंक्स तुम्हाला परत दाखवतो. तर ही जी पुस्तक सगळ्यात लेटेस्ट जे पुस्तक माझं आहे ते मोगल फरमाने आणि निशान, हे भारत इतिहास संशोधक मंडळातले कागद आहेत. त्यांच्या त्यांच्या बद्दल हे पुस्तक आहे. आणि त्याआधी मी पानिपत विषयावरती बॅटल ऑफ पानिपत हे पुस्तक 2020 मध्ये मला वाटतं प्रकाशित केलं. त्यानंतर पानिपत विषयी मला अनेक अज्ञात फारसी हस्तलिखितं मिळाली. ती मी अज्ञात पानिपत या दुसऱ्या पुस्तकात, मराठी पुस्तकात दिलेली आहेत. आणि हे साधारण 1000 पानांचं साधारण पुस्तक आहे, आणि सगळी मूळ साधनं नवीन जी जगात आली ती मी त्याच्यात दिलेली. तिसरं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बखर. ही आहे पॅरिस संग्रहालयातली. तर ही गुरुप्रसाद कानेटकर आणि मी असं दोघांनी मिळून ती केलेली आहे. आणि चौथं पुस्तक मी तुम्हाला जे आत्ता दाखवलं ते मुघल सरदारांचं पुस्तक आहे. याच पुस्तकाला मेहेंदळे सरांनी प्रस्तावना दिली होती, त्यामुळे हे माझ्या दृष्टीनं विशेष महत्वाचं आहे. आणि मेहेंदळे सरांनी या प्रसंगी भाषण केलं होतं ते YouTube वरती पण आहे. तर अ, आपण आपल्या आता आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर आपला विषय आहे की सत्तांतर 1818 म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्याचा अस्त. आणि या विषयाकडे मी कसा वळलो हेही मी तुम्हाला सांगतो. पण सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया की आपण हा इतिहासाचा अभ्यास जो आहे तो का करतो आहोत, किंवा या विषयाबद्दल आपण का जाणून घ्यायचं, ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. आणि हे माझं म्हणणं नाही आहे, हे इतिहासाचार्य राजवाडे जे आहेत ते म्हणतात की आपले पूर्वज फार मोठे होते, शूर होते, कर्तृत्ववान होते. असं आपण अभिमानाची प्रौढी, म्हणजे असा आपण जो दुराभिमान बाळगू, तो तो म्हणजे काय, तर ते सर्व गुण संपन्न होते, त्यांच्यात दोष नव्हते वगैरे गुणांचा आरोप त्यांच्यावर करणं म्हणजे मनुष्य स्वभावाची अट्टहासाने थट्टा करणे आहे. तर
मग खरा इतिहासाचा हेतू काय तर वर्तमान आणि भावी पिढ्यांना आपल्या पूर्वजांचे गुणदोष कळावे. कोणत्या गुणाच्या जोरावर त्यांनी राष्ट्राची उन्नती केली आणि कोणत्या दोषांमुळे ते राष्ट्राच्या अवनतीला कारण झाले, हे ज्ञान त्यास व्हावे. हा इतिहास लिहिण्याचा प्रधान हेतू आहे. तर तो एकीकडे सारून काल्पनिक वर्णने लिहिण्यात काय तात्पर्य? तर तिथेच आहे की ज्या अर्थी पानिपत सारखं संकट आलं किंवा 1818 मध्ये जसं सत्तांतर झालं, त्या अर्थी आपल्या देशाचं भवितव्य बलियसी म्हणजे आपल्या नशिबात जे लिहिलंय ते होईल, अशी जी एक विचारसरणी असते ती मोठी घातक आहे. कारण तसंच जर असेल तर मग असेल हरी तर देईल खाटल्यावरी या दिशेनं आपण काही प्रयत्न करणं थांबवतो. आणि राजवाडे पुढे म्हणतात की शनी महात्म्य, बुधबावन्नी, शिवलीलामृत वगैरे काल्पनिक आणि देववादी पुस्तकांचा आपल्याकडे काय कमी भरणा आहे का? त्यामुळे त्यात इतिहासाची भरती करण्यात काय असेल आहे असं जे राजवाडे म्हणतात ते फार चिंतनीय आणि विचार करण्याजोगं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण त्या दृष्टीनं आजच्या इतिहासाकडे पाहूया. तर सर्वप्रथम ज्यावेळी आपण सत्तांतर 1818 ज्यावेळी वाचायला जातो, त्यावेळी सर्वसामान्य माणसांची अशी समजूत असते की दुसरा बाजीराव हा काही कर्तबगार नव्हता किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन म्हणायचं तर तो दुराचारी, अत्याचारी किंवा ऐषारामी करणारा होता आणि त्याच्यामुळे हे राज्य बुडालं. दुसरा एक कादंबरी वाचणाऱ्यांचा असा समज असतो की विशेषतः नासा इनामदार आणि त्यांनी जे मंत्रा वेगळा पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात जे काही त्यांनी बेसिकली सांगितलंय की दुसरा बाजीराव हा म्हणजे कर्तबगार नव्हता मान्य आहे, पण दैवापुढे काय इलाज म्हणजे शेवटी त्याचं दुर्दैव म्हणजे त्याने प्रयत्न केले पण त्याला दुर्दैवाने यश आलं नाही, अशी या स्वरूपाची एक मांडणी काही लोक करतात. आणि शेवटी लक्षात घेतलं पाहिजे की ती कादंबरी आहे. तर मला ज्यावेळी या विषयाचा अभ्यास करावासा वाटला त्यावेळी मला असं जाणवलं की हे सत्य या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. तर ते मला जे जाणवलं ते आज मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडणार आहे. या अभ्यासाला एक तत्कालिक कारण झालं आणि ते कारण म्हणजे एक ब्रिटिश सैन्यातला अधिकारी होता, त्याचं नाव कॅप्टन मॅक्लिऑड. तर या कॅप्टन मॅक्लिऑडनं स्वतःच्या हस्ताक्षरात एक डायरी लिहिलेली आहे. तर ती डायरी मला ब्रिटिश लायब्ररीमध्ये मिळाली आणि त्याच्यावरती मी आणि गुरुप्रसाद असे दोघं मिळून आता अभ्यास करतो आहोत आणि त्यावर एक आगामी पुस्तक प्रसिद्ध करावं असं आमचं मनोगत आहे. तर त्याविषयी अभ्यास करण्यासाठी ज्यावेळी मी हा कालखंड वाचायला लागलो त्यावेळी मला हे लक्षात आलं की हे संपूर्ण कालखंडाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला हे उलगडणार नाही. त्यामुळे आम्ही या कालखंडाचा अभ्यास केला आणि त्यातूनच जे काही आज मला समजलंय ते मी तुमच्यापुढे मांडतोय. तर सर्वप्रथम आपण हे कॅप्टन मॅक्लिओडची डायरी जी आहे ती पाहूया, म्हणजे तुम्हाला मी सुरुवात करून केली तेही नीट कळेल. तर हे आहे कॅप्टन मॅक्लिओडचं हस्तलिखित जर्नल आणि त्याने स्वतः तो महाराष्ट्रात अनेक वेळा येऊन गेला आणि 1823 साली त्याचं दुर्दैवी निधन झालं. तो तरुणच होता आणि ब्रिटिश आर्मीमध्ये तो कॅप्टन होता. तर तो होता एक इंजिनियर, त्यामुळे त्याचा बघण्याचा व्ह्यू हा आधुनिक आणि आपल्याला आजच्या काळात इंजिनियरनं पटण्यासारखा त्याचा थोडासा व्ह्यू आहे. तो होता तोफखान्यामध्ये म्हणजे आर्टिलरीमध्ये तो होता. त्यामुळे मराठ्यांचे किल्ले घेणं आणि बाजीरावाचा पाठलाग करणं हे जे सैन्य होतं त्याच्यात तो एक बऱ्यापैकी मधल्या दर्जाचा अधिकारी या नात्याने तो तिथे होता. तुम्ही जे पाहताय आता ते आहे की जर्नल केप्ट ड्युरिंग द मराठा वॉर while serving with the army commanded by Major General Lionel Smith in the Deccan 1817-18 तो शून्य नसून 8 आहे. तर त्यात त्याने काय काय विषय कव्हर केलेले आहेत तर बॅटल ऑफ पुना म्हणजे येरवड्याची लढाई, सिटी ऑफ पुना, पुरंदर, सॉरी पुरंदर नाही आहे ते पंढरपूर आहे, पंढरपूर, परस्यूट ऑफ पेशवा, त्याच्यानंतर आलं हे वोतूर म्हणजे ओतूर आणि चाकण आणि त्याच्यानंतर हे आहे कोरेगाव.
आणि त्याच्यानंतर हा जो शब्द आहे MERITCH, एनी गेसेस नक्की हे काय असेल? तर हे मिरज लिहिलेलं आहे बेसिकली. तर अशा पद्धतीनं त्यानं ते त्या त्या काळातली जी उच्चारानुसार स्पेलिंग ही इंग्लिशमध्ये लिहायची पद्धत ही 1600-1700 या काळात होती, ती फॉलो करूनच त्याने ते लिहिलेलं आहे. त्याच्या आधी डेफिनेट स्पेलिंग नव्हती इंग्रजीत. त्यामुळे ज्याला जसं ऐकू येईल तसं त्याने लिहावं असा नियम होता. तर त्याने याच्यात अजून काय काय लिहिलेलं आहे तर सीजेस ऑफ सातारा, ऑफ सिंहगड. तर ते CWGARH लिहिलंय ते सिंहगड आहे. पुरंदर, वाई, पांडवगड, सीजेस ऑफ कलिंगा, ऑफ वासोटा, अ, नंतर आहे इन्स्टॉलेशन ऑफ द राजा ऑफ सातारा, चाकण, जुन्नर, सीजेस ऑफ चावंड, दिवधन, कार्ला, विसापूर, लोहगड आणि अ, खोपोली आणि बॉम्बे म्हणजे 1817-18 अशा स्वरूपाचा प्रवास त्याने ब्रिटिश सैन्याच्या मधून पूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी केलेला होता. कारण बाजीराव पेशवा हा जो महाराष्ट्रात फिरत होता तो अ, आणि त्याच्या मागे हे एकमजल असं यांनी पूर्ण महाराष्ट्र त्या काळात पालथा घातलाय. त्यामुळे त्यातला इतिहास, त्यातला भूगोल हा सगळा या डायरीच्या पुढच्या पानांमध्ये आलेला आहे. आणि ही साधारण 550 पानांची जी डायरी आहे ती मी आणि गुरुप्रसाद हे आम्ही अ, वरपासून खालपर्यंत वाचली आहे. त्याचं मराठीत भाषांतर करतोय आणि त्यातून जे काही निष्कर्ष निघतील ते मी आता तुमच्यासमोर थोडक्यात ठेवतोय. तर या मराठ्यांचा कालखंड अभ्यास करताना मला थोडक्यात सांगायचं झालं तर दोन शब्दांमध्ये आपण या कालखंडाचं वर्णन करू शकतो. आणि मराठ्यांचं राज्य का गेलं हेही आपल्याला दोन शब्दामध्ये सांगता येतं. ते दोन शब्द म्हणजे काय तर एक तर वंश परंपरा आणि दुसरा शब्द आहे भाऊबंदकी. हे दोन शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला या काळात मराठ्यांचे राज्य कसं गेलं ते अगदी थोडक्यात कळेल. तर वंश परंपरा हे मी का म्हणतोय कारण ह्याला तुम्हाला थोडंसं किंचित मागं जायला लागेल की पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या म्हणजेच पेशव्यांच्या घराण्यातले सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे दोन पुरुष त्या दिवशीच तिथे मारले गेले आणि शमशेर बहाद्दर हा नंतर मारला गेला. तर तीन खासे पुरुष असे पेशव्यांच्या घराण्यातले मारले गेले. आणि रघुनाथराव म्हणा किंवा माधवराव म्हणा यांना असं कधी वाटलंच नव्हतं की ते पेशवे होतील. पण हे दोन्ही घोडे आता त्यानंतर रेसमध्ये आले कारण नानासाहेब पेशवेही त्यानंतर लगेच वारले. आणि त्यावेळी नानासाहेबांचा सख्खा भाऊ की नानासाहेबांचा मुलगा असा पेशवाईचा ज्यावेळी वाद निर्माण झाला त्यावेळी माधवरावांनीच पेशवाई घ्यावी आणि रघुनाथरावांनी कारभार करावा किंवा त्यांची मदत करावी अशी अरेंजमेंट ठरली. परंतु रघुनाथरावाला ही अरेंजमेंट मान्य नव्हती. तो म्हणत होता की मला पेशवाईच द्या आणि किमान पक्षी तुम्हाला पेशवाई द्यायची नसेल तर मला राज्याचा हिस्सा तोडून द्या. तर माधवराव म्हणला की तुम्हाला राज्य तोडून कशासाठी हवंय? सगळंच राज्य तुमचंच आहे, तुम्हीच घ्या आणि करा. पण राघवाच्या अंगी एवढं कर्तृत्व नव्हतं की तो हे राज्य सांभाळेल आणि माधवरावाच्या वरती काही कामगिरी करून दाखवेल. असं राघवाच्या अंगी कर्तृत्व नव्हतं. म्हणजे वंश परंपरा हे मी का म्हणतोय हे तुम्हाला तिथून थोडं थोडं लक्षात येईल. म्हणजे त्या काळातली ही इंग्रजांची पद्धत अशी नव्हती की अ, याच घराण्यात तुम्ही पार्लमेंटचे खासदार म्हणजे आता हाऊस ऑफ लॉर्ड्स होतं पण हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये असं नव्हतं. त्यामुळे त्यांचे मतदार लिमिटेड असले काही त्यात दोष असले तरी त्यांची सिस्टीम ही पूर्ण कलेक्टिव्ह बेसिसवरती अवलंबून होती. जी मुंबईत जे गव्हर्नरचं काउन्सिल बसायचं त्यातल्या मेंबरनी एकत्र बसून निर्णय करायचा अशी ती पद्धत होती. म्हणजे भले गव्हर्नर मारला गेला बदलला गेला तरी इंग्रजांचं राज्य तिथे बदलत नव्हतं हे आपल्याला त्यातून दिसतं. तर सांगण्याचा मुद्दा हा की माधवरावाला आयुष्य कमी मिळालं आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ नारायणराव हा गादीवर आला. परंतु रघुनाथरावाची महत्वाकांक्षा होती ती उफाळून येतच होती आणि त्यातून नारायणरावाचा खून झाला. तर खून नारायणरावाचा झाला पण त्याने दोन पेशव्यांच्या पदाला धक्का लागला. म्हणजे रघुनाथराव हा इतका काळ पेशव्यांचा औरस म्हणजे त्याला काय तुटपुंजी का होईना मान्यता होती त्याचे समर्थक होते आणि त्याला ते पेशवेपदासाठी समर्थनही देत होते. पण ज्यावेळी खुनाचा रघुनाथरावावर आला
त्यावेळी त्याचा जो सपोर्ट होता तो एकदम कमी झाला आणि त्याला त्याची जी नाचक्की झाली त्यातून त्याचं स्वतःचं पेशवेपद तर गेलंच गेलं आणि त्यानंतर नारायणराव मारला गेल्यामुळे तिथेही म्हणजे असे दोन पेशव्यांच्या घराण्यात जे कॅन्डिडेट्स होते ते तिथे कमी झाले आणि त्यातूनच नाना फडणीसांनी जे गंगाबाई जी गरोदर होती तिचा मुलगा सवाई माधवराव याला गादीवर आणलं. तर इथून मराठ्यांच्या राज्याच्या नाशाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. कारण सवाई माधवराव हा अ, लहानपणापासून नानांच्या पहारात वाढला आणि त्याला नानांनी किती जरी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातून अ, सवाई माधवराव हा शेवटी नानांच्या कैदेतच तुम्ही आहात असं माझी त्याला सारखा म्हणत असे. त्याच्यामुळे त्याला जी आपल्या त्या वयात पोरांना जी काही धाक असतो किंवा त्याला जी काही ज्या पद्धतीचं शिक्षण लाभायला हवं होतं तसं ते दुर्दैवाने मिळालं नाही. आणि तुम्ही जर पेशव्यांच्या डायऱ्या पाहाल किंवा त्यातले जे प्रत्यक्षदर्शी वर्णनं आहेत जी पेशवे दप्तरात मिळतात ती पाहिली तर त्याच्या उनाड स्वभावाचं तुम्हाला अनेक दाखले मिळतात. म्हणजे पोरांना एकमेकांमध्ये कुस्त्या लावणे, नंतर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत भांडायला लावणे, ते न भांडले तर त्यांना त्यांच्यावर चोपदार काठ्या घालून लावून त्यांना भांडण करून लावणे, हारण्यांच्या झुंजी लावणं, नंतर ते प्राण्यांचे संग्रह वगैरे करणे, अशा प्रकारचे त्याला हे होते आणि हे दुर्गुण लपून किंवा हे शौक लपूनही जातात जर त्याच्या अंगी काही कर्तृत्व तेवढं असतं तर. पण दुर्दैवानं काय झालं की रघुनाथरावाची जी मुलं होती म्हणजे त्याचा दत्तक मुलगा अमृतराव आणि त्याचे औरस मुलगे दुसरा बाजीराव आणि चिमाजी दुसरा चिमाजी हे जे होते यांना नानानं रघुनाथरावासारखंच दूर करून ठेवलं आणि तिथे पण तुम्ही पाहाल तर रघुनाथरावानं जी दुष्कृत्य केली म्हणजे नारायणरावाचा जो खून केला त्यामुळे नानाच्या मनात ही भीती बसली की हा माणूस कोणत्याही थराला जाऊन आपल्या सवाई माधवरावाचा खूनही करू शकतो आणि त्याला ठारही मारू शकतो. त्यामुळे त्याने जी एक्सेसिव्ह काळजी घेतली त्यामुळे सवाई माधवरावाला आपले जे भाऊबंद आहेत त्यांना कधी भेटायचं किंवा त्यांच्याबरोबर काही वेळ घालवायचा ही संधी मिळाली नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या लोकांना नानांकडून काही शिक्षण मिळेल किंवा बाबा सवाई माधवरावाला पुढे मागे काही झालं तर नानाच्या हातात पर्याय काय, तर नानाच्या हातात पर्याय काही उरला नाही. म्हणजे एक बिकेम वन पोल टँक किंवा इंजिनिअरिंगच्या भाषेत आपण म्हणतो ना की सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर, हा नानाचा सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर होता सवाई माधवराव. आणि जसं आपल्याकडे आजकाल होतं की आपल्याला जे चुकून घडू नये असं वाटतं तेच नेमकं घडतं, तसं यावेळी झालं की सवाई माधवराव नेमका अ, ज्वराच्या म्हणजे तापाच्या ग्लानीत शनिवार वाड्याच्या दक्षिणेकडच्या खिडकीतून वरच्या माडीतून खाली कारंज्यात 1.5 भाला खोल खाली पडला आणि त्याच्या पायाचं हाड मोडून बाहेर आलं. कवळी निघाली दातांची आणि त्याच्या हाताला थोडासा मार लागला. तर नानानं लगेच जाऊन ब्रिटिश सर्जन आणवले, वैद्य आणवले, ती जखम बांधली, ते हाड नीट बसवलं आणि त्याला वाटलं की आता काही पुढे होत नाही म्हणजे श्रीमंत वाचले म्हणजे सवाई माधवराव वाचले. पण 1.5 दिवसांनी त्याचा जो शॉक होता आणि त्याचं जे काही पेन्स होत्या त्याने सवाई माधवराव हा मरण पावला. त्यामुळे आता नानाला पुढे प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय. कारण सवाई माधवराव हा काही त्याला काही मुलगा नव्हता आणि त्याला फक्त एक दुसरी रमाबाई आणि एक अ, यशोदाबाई अशा दोन बायका होत्या. तर आपल्या रघुनाथरावाच्या घराण्याबरोबर तर हाडवैर आहे आणि त्यांच्या मुलांना आपण इतक्या कडक बंदिवासात ठेवलंय. त्यामुळे जर ती मुलं गादीवर आली तर ती आपलं ऐकणार नाहीत हे उघड होतं. त्यामुळे नानांना तो पर्याय नव्हता आणि दुसरं काही ऑप्शनच नव्हता. त्यामुळे पेशवाईला हे जे वंश परंपरा म्हणजे भट घराण्यातलाच पेशवा पाहिजे ही जी अडचण होती ना त्यामुळे हा क्रायसिस होता तो चिघळत गेला पुढे. आणि आपण थोडंसं त्यात पुढे जाऊन पाहूया की त्यात पुढे काय अडचण निर्माण झाली. आणि एक ऑब्विस अडचण हीच आहे की त्या घराण्यातला जर माणूस कर्तव्यावर नाही निघाला तर काय करायचं, राईट? तर तशी काही सोय नव्हती ना म्हणजे जी काही रक्ताची ब्लडलाईन आहे किंवा उदाहरणार्थ दत्तक आहेत ते त्या घराण्याचे वारस मानले जातात ना आणि त्या घराण्याने राज्य करायचं एकदा ठरलं की पुढे काही करता येत नाही.
आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम आजही आहे हे मान्यच असेल. म्हणजे आज तुम्ही आजचं भारताचं राजकारण पाहिलं तर तिथेही हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम तसा कालातीतच आहे. तर नानांच्या काळात आपण मागे गेलो तर मग नानांनी त्याच्यात एक अजब क्लुप्ती काढली. ती म्हणजे काय तर चिमाजी अप्पा हा दुसरा हा त्यावेळी 12 वर्षाचा होता आणि बाजीराव दुसरा हा साधारण 20 वर्षाचा होता. तर चिमाजी हा आपला ऐकण्याचा संभव जास्त आहे कारण हा पोरगाच आहे ना, त्याला आपण सांगू ते ऐकणं भाग आहे. तर नाना फडणवीसांनी आयडिया काढली की आपण चिमाजी अप्पाला या सवाई माधवरावच्या बायकोच्या मांडीवर आपण दत्तक देऊ. पण याच्यात अडचण अशी होती की चिमाजी अप्पा हा रघुनाथरावाचा मुलगा होता. म्हणजे जो सवाई माधवराव होता त्याचा तो चुलत भाऊ होता. म्हणजे यशोदाबाईचा तो चुलत सासरा होता. तर आता त्या मुलीच्या चुलत सासऱ्याला त्याच्या मांडीवर बसवून जर तुम्ही दत्तक द्यायला लागला तर लोक काय म्हणतील ना. त्याच्यामुळे नानाची नाचक्की झालीच आणि ते म्हणायला लागले की हे असलं अजब काम नाना का करतायत नाही का. म्हणजे द्यायची सत्ता तर सरळ रघुनाथरावच्या मुलांना द्या किंवा जिला गादीवर बसवा. तर याच्या मागचं अडचण अशी होती की ही एक महत्वाची अडचण आहे, ही समजून घेतली पाहिजे की नाही. नानाला असं काही नव्हतं की सवाई माधवराव आपण वाढवला आणि त्याचा वंश पुढे चालवायचा, तर तसं नव्हतं. त्याच्या मागे होती एक व्यावहारिक अडचण. तर काय आहे, की नानांनी ज्यावेळी पेशवाई चालवली त्यावेळी पेशव्यांच्या नावावरती नानांनी स्वाऱ्या केल्या. इंग्रजांच्या विरुद्ध पहिलं युद्ध झालं ते नानांनी जिंकून दिलं. महादजींनी तिथे कामगिरी केली. निजामाच्या विरुद्ध खर्ड्याची लढाई नाना फडणवीसांनी जिंकून घेतली दौलतराव शिंदेच्याकडून. तर त्यावेळी जी काही कर्ज झाली सैन्याला, राईट, ती सैन्याची कर्ज जी उभारली होती ती सवाई माधवरावांच्या नावावर उभारली होती ना. म्हणजे आता त्यांचे जे काही वंशज किंवा पुढचे जे गादीवर बसतील त्यांना ती फेडण्याची जबाबदारी आपसूक येत होती त्यांच्यावरती. आणि दुसरं असं की नानांचा हुद्दा होता फडणीस. फडणीसांचं काम काय तर ज्यावेळी तुम्ही सैन्य उभारणी करता त्यावेळी त्यांचे हिशोब लिहिणे, किती स्वार आहेत, किती घोडे आहेत, त्यांचे पगार करणे, त्यांची दरपत्रक पगारपत्रक लिहिणे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सैन्याला फायनान्सिंग लागतं ना. तर सैन्याचं जे फायनान्सिंग आहे त्याच्यातले काहीतरी 3% 5% म्हणा हे घेण्याचा हक्क फडणवीसांना होता. त्यामुळे ज्या ज्या स्वाऱ्या उभ्या राहिल्या, जी काही कर्ज उभी राहिली त्यातले 5% नाना घेत होते. आणि सवाई माधवरावांचा सगळा कारभारही नानाच बघत होते. त्याच्यामुळे नानांनी पैशाचे मोठमोठे व्यवहार केले होते, स्वतःचे खाजगीत पैसे घेतले होते आणि पेशव्याच्या नावावर अनेक कर्ज घेतली होती. आता ज्यावेळी दुसरा बाजीराव किंवा चिमाजी अप्पा हे गादीवर आले तर ते काय म्हणणार, माझं नाव आहे बाजीराव रघुनाथ किंवा चिमाजी रघुनाथ. आणि ते म्हणणार की माधवराव नारायण याने घेतलेली कर्ज मी का फेडायची, माझं घराणं वेगळं आहे, मी रघुनाथरावाची कर्ज फेडेन, पहिल्या बाजीरावाची कर्ज फेडेन कारण तो माझा आजोबा आहे, बाळाजी विश्वनाथाची कर्ज फेडेन कारण तो माझा पणजोबा आहे. पण आता नानासाहेब माधवराव सवाई माधवराव यांनी घेतलेली कर्ज मी फेडणार नाही, ते घराणं वेगळं, ते चुलत घराणं आहे, तुम्ही त्यांच्याकडून घ्या काय घ्यायचं ते. त्यामुळे आणि दुसऱ्या बाजीरावाने हे म्हणूनच नंतर हात वर केलेच की तुमच्या कर्जाचे माझा काही संबंध नाही, असं तो नानांना म्हणलाच नंतर. त्यामुळे नानांचं म्हणणं असं होतं की मी चिमणाची माधव असं करून तुम्हाला दत्तक घेतो आणि कर्जफेडीची जबाबदारी तुम्ही कागदपत्री घ्या. मग नंतर तुम्ही राघोबाचं श्राद्ध करा नाही तर माधवरावाचं श्राद्ध करू नका, याच मला काही घेणं देणं नाही, पण कर्जाची जबाबदारी घ्या, असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे नानांनी हा सगळा व्यूह रचला. पण नानांना एक इथे शेराला सव्वाशेर भेटला तो म्हणजे दुसरा बाजीराव. त्याला कारस्थानं करण्यात तो वर्ल्ड अनबिटेबल होता. म्हणजे नानांच्याही वरती तो एकताण होता हे राजकारण खेळण्यात. तर ज्या दिवशी बाजीरावाला कळलं की सवाई माधवराव मेलाय त्यावेळी त्याला लक्षात आलं की नाना तर काही आपल्याला सहजासहजी गादीवर बसू देणार नाहीत. आणि समजा बसवलंच तर नाना आपलं सगळे कंट्रोल हातात ठेवणार, आपल्याला कैदी ठेवणार जसं सवाई माधवरावाला ठेवलं होतं. आणि आपल्याला मनमानी कारभार करण्याचा कुठलाच स्कोप यात मिळणार नाही. मग आता काय करायचं तर त्यावेळी त्या राज्यात दोन सत्ता होत्या. म्हणजे ते आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जाऊन पाहावं लागेल की लष्करी सत्ता जी होती मराठ्यांच्या राज्यात ती होती शिंद्यांची. ती म्हणजे महादजी शिंद्यांनी जे काही सैन्य उभारलं होतं ते आता आलं होतं दौलतराव शिंद्यांच्या हातात. आणि दौलतराव शिंद्यांच्या हातात म्हणण्यापेक्षा दौलतराव शिंद्यांचे जे कारभारी होते ते होते लगबादादा लाड. म्हणजे अंबुजी इंगळे वगैरे जे होते त्यांचे एक शेणवी मंडळी असं एक टर्म त्याला वापरतात. तर हे शेणवी मंडळींच्या हातात
शिंद्यांचा सगळा कारभार होता. आणि शिंद्यांचं सैन्य म्हणजे तुमच्या मनात येत असेल सगळे मराठा स्वार, असं नव्हतं. शिंद्यांच्या सैन्यात तीन भाग होते. एक शिंद्यांच्या सैन्यात पठाण होते, म्हणजे हे तुम्हाला ऑड वाटेल पण शिंद्यांच्या सैन्यात पठाण होते. हे सगळे मुसलमान होते, उत्तर भारतीय होते. शिंद्यांच्या सैन्यात मराठा शिलेदार होते, म्हणजे जे भीमथडी वगैरे जे तट्टू घेऊन करणारे ते मराठी शिलेदार होते. आणि शिंद्यांच्या सैन्यात मोस्ट इम्पॉर्टंटली तोफखाना आणि पाश्चात्य पद्धतीवर ट्रेन झालेले जे होते त्यांना कंपू म्हणतात. म्हणजे ते त्या बटालियन्स होत्या आणि त्याच्यावरती ब्रिटिश अधिकारी होते. तर या तिन्ही सैन्याच्या शाखांचे पगार देणं, त्यांचा कारभार बघणं, त्यांच्यासाठी कर्ज उभारणी करणं, याच्यासाठी पेशवाईत जो फडणीस होता त्याचा इक्विव्हॅलंट अधिकारी शिंद्यांकडे होता, त्याला म्हणतात बक्षी. तर हे जे नारायणराव बक्षी वगैरे जे होते, यांचा या सैन्याच्या तिन्ही ब्रांचेसवर कंट्रोल होता. आणि दौलतराव शिंदे तसे नवीन होते, महादजी 2-3 वर्षापूर्वीच वारले होते. तर या शेणवी मंडळींच्या हातात दौलतराव शिंदेची सगळी लष्करी ताकद होती, पर्यायानं मराठ्यांची लष्करी ताकद होती. आणि नाना फडणवीसांच्या हातात सगळी आर्थिक ताकद होती, कारण पेशव्यांचं कर्ज, पेशव्यांच्या तिजोरीतले पैसे, म्हणजे नानांना नवकोट नारायण असं त्या काळात बोलीभाषेत म्हणत होते. तर साधारण 9 कोट नाही, पण साधारण 2 ते 3 कोटी रुपये नानांकडे असावेत असं ग्रँडॉफ किंवा इतर लोक सांगतात. म्हणजे तुलनेसाठी 15 रुपये तोळं हा सोन्याचा भाव होता. त्या काळात 2 कोटी किंवा ही रक्कम केवढी होईल याचा विचार तुम्ही करा. तर एवढे पैसे नानांकडे होते, पण नानांचं विकनेस काय, की नानांकडे सैन्य नव्हतं. आणि नानांना कधी अ, तलवार घेऊन लढायची वेळ आली तर नानांनी कधी पुढाकार घेतलाय असं त्यांच्या चरित्रात कधी झालं नाही. म्हणजे पानिपतवरून नाना पळून आले त्यावेळी ते गवतात लपले आणि ईश्वरे तृणे करून माझे रक्षण केले, असं नानांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं. म्हणजे मी हातात तलवार घेऊन लढेन वगैरे असे स्वभाव नानांचा कधीही नव्हता. कारस्थानानं पत्र करून याला त्याच्या विरुद्ध उभं करून मी आपलं निभावणी करेन, आणि माझी ताकद म्हणजे आर्थिक ताकद, असा नानांचा तिथे हे होता. तर शेणवी मंडळींची लष्करी ताकद वर्सेस नानांची आर्थिक ताकद, हा त्या काळातला खरा लढा होता. म्हणजे भाऊबंदकी हा जो प्रकार मी म्हणतोय, ती भाऊबंदकी इथे आता एंटर्स द प्लॉट. म्हणजे तुम्ही म्हणाल की बाजीरावाने राज्य घालवलं, मी म्हणतो तेवढं खरं नाहीये, कारण बाजीरावाला तेवढी अबिलिटीज नव्हती, बाजीरावाच्या हातात राज्य आलंच नव्हतं. तर बाजीराव घालवेल कसा ना. त्यामुळे इनामदार वगैरे जे कादंबरीमध्ये म्हणतात ते काही अंशी खरं आहे. पण राज्य कसं बुडलं, तर मराठ्यांनीच मराठ्यांचं राज्य पुरवलं, हे त्यातलं सत्य आहे. आणि जो काही शेवटी उरलं होतं ते इंग्रजांनी मग ताब्यात घेतलं. तर आता मराठ्यांनी मराठ्यांचं राज्य कसं बुडवलं ते मी तुम्हाला थोडक्यात पुढच्या 1-10 मिनिटात सांगतो. तर मुळात नाना फडणीस हे जे होते, त्यांचा कल होता तो राजकारणाकडे होता आणि पैसा. म्हणजे मला राहून राहून आजच्या राजकारणात पाहिलं तर अ, बाबा शरद पवार किंवा त्यांचं राजकारण ज्या पद्धतीचं चालतं, तशा पद्धतीचं नानांचं ते राजकारण होतं. म्हणजे त्यात तुम्ही तत्ववाद, मूल्य, नीतिमत्ता वगैरे असं काही त्याच्यात तुम्ही कधी विचार करायचा नाही. ते तुम्हाला प्रतिस्पर्ध्याचा नामोहरम करायचा आहे ना, तर मग तुम्ही कुठलाही साम दाम दंडभेद काहीही वापरून करा. हे नानांचं राजकारण होतं. वर्सेस शिंद्यांचं राजकारण कसं होतं, तर शिंद्यांना अडचण होती मुख्य पैशाची. म्हणजे ज्यावेळी खर्ड्याची लढाई झाली, सवाई माधवराव मेला त्याच वर्षी 1795 साली, त्यावेळी नानांनी शिंद्यांचं सैन्य घेऊन गेले आणि निजामाची खोड मोडली, आणि निजामाकडून त्यांनी 65 लाख की काहीतरी अशाच एका रकमेची खंडणी कबूल केली आणि तेवढा मुलूकही तोडून घेतला. तर शिंद्यांना त्यांनी तो लढाईच्या खर्चाबद्दल तो मुलूक आणि ती खंडणी दिली होती. आता ज्यावेळी लष्करी ताकद तुम्ही हातात ठेवता, त्यावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मराठ्यांच्या राज्यात सैन्याला पोटापुरता पगार व्यवस्थित वेळी मिळालाय असं कधीही झालं नाही. म्हणजे थेट पहिल्या बाजीरावापासून शेवटच्या बाजीरावापर्यंत मराठी सैन्याला घरबसल्या न मागता पगार मिळालेला आहे, असं कधीही झालेलं नाही. म्हणजे पहिला बाजीराव महेच म्हणतो की कर्जदारांपुढे डोकं टेकता टेकता कपाळ छिनत चाललं, असं पहिल्या बाजीरावाची वाक्य आहेत. आणि शेवटच्या बाजीरावाचे ते तीच अवस्था आहे. म्हणजे गार्दांनी त्याला धरणं दिलं. म्हणजे धरणं दिलं म्हणजे काय, तर त्या काळात कर्ज वसुली करायची असेल तर ज्याच्याकडे आपले पैसे बाकी आहेत त्याच्या घराच्या दारात किंवा त्याच्या खोलीच्या बाहेर जाऊन उभं राहायचं, आणि काय तिथे तो काही करू शकणार नाही, आंघोळ नाही, पाणी नाही, खाणं नाही, काही नाही, काही नाही. आणि जो माणूस बाहेर उभा आहे त्यालाही, म्हणजे असे ब्राह्मण बसवायचे की त्याला म्हणायचं धरण्या धरतात.
तर ते धरणं कसं धरायचं, तर 4 ब्राह्मण तिथे बसवायचे. म्हणजे तुम्हाला त्या ब्राह्मणांना तुम्ही पैसे न दिल्यामुळे उपास घडला, मग दुसऱ्या दिवशी उपास घडला, तिसऱ्या दिवशी उपास घडला. ब्राह्मण मरायला गेला की मग ते कबूल करायचे की बाबा कसं बसं करून ब्रह्महत्या होऊ नये. मग ते पैसे वसूल व्हायचे. अशा पद्धतीचे ती प्रकार व्हायचे. ते दुसऱ्या बाजीरावापर्यंत शेवटपर्यंत चालू होते. त्यामुळे मराठ्यांच्या सैन्यात कधीही सैन्याला वेळेवर पगार मिळाला नाही. त्यामुळे शिंद्यांच्या सैन्याची मुख्य राग तीच होती, की आमच्या सैन्याला पैसा कुठून मिळतोय. आणि ज्यावेळी त्यांना हे दिसलं, की सवाई माधवराव हा मृत्यू पावलेला आहे आणि सवाई माधवरावाच्या सारखं बाहुलं नानांच्या हातात उरलेलं नाहीये, त्यामुळे नाना अडचणीत आलेले आहेत. त्यावेळी मग जे होते की बाळोबा तात्या म्हणायला लागले की आता मी वसूल करतो ना, नानांनी इतके दिवस पैसे खाल्ले, आता मी पैसे खालतो आणि सैन्याला पैसे देऊन मीच पेशवाई चालवतो ना. नानांनी पेशवाईचा कारभार करावा अशी काही मक्तेदारी थोडीच आहे. आम्ही करू कारभार. इतके दिवस नानांनी खाल्ले 20 वर्ष, आता आम्ही करू. अशा हेतूनं बाळोबा तात्या त्या राजकारणात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहत होते. आता त्यांना फट कुठे सापडली राजकारणात, तर दुसऱ्या बाजीरावानं लगेच पाहिलं की नाना आपल्याला गादीवर बसवणार नाहीत. मग आता काय करायचं? तर आपण शिंद्यांकडे संधान बांधतो आणि बाजीरावानं ते इतक्या गुप्तपणे संधान बांधलं की ते नानांना त्याचा पत्ता लागला नाही. बाजीरावानं शपथ घेऊन सगळं करून बाजीरावानं काय कबूल केलं, तर मला जर तुम्ही पेशवाईवर नेऊन बसवत असाल आणि नानांच्या तावडीतून पेशवाई सोडवून देत असाल तर मी तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, असं बाजीरावानं कबूल केलं. आता बाजीरावाच्या खिशात नव्हते 2 रुपये, तर तो कसा देणार होता 1 कोटी रुपये? तर त्याचं आणि शिंद्यांचं अंडरस्टँडिंग असं होतं की तुम्ही नानांना धरा आणि नानांकडे जे काय 9 कोटी आहेत त्यातले 2 कोटी काढून घ्या, 1 कोटी मी घेतो, बाकीचं 1 कोटी तुम्ही घ्या. म्हणजे दोघांचं कल्याण, नाही का? मला पेशवाई ठेवा, तुम्ही पैसे घ्या आणि आपण दोघं मजा करू. अशा पद्धतीचा त्यांचा करार आधीच ठरला होता आणि नानांना हे कळलं नाही. मग नानांनी काय केलं की निजामाला म्हणलं की अरे बाबा, तू खरड्याच्या लढाईत कबूल केलंस ना, आम्हाला मदत करशील, आता कर मदत. मी चिमाजी अप्पाला बसवतो. मग नानांनी काय केलं की नानांनी परशुरामभाऊ पटवर्धनांना पाठवलं जुन्नरला, कारण ही बाजीराव, चिमाजी आणि अमृतराव जुन्नरला कैद होते. या तिघांना घेऊन या. आणि त्यांना सांगितलं की आता मग निजाम म्हणला की नाना, तुमच्याच नाकाखाली काय राजकारण होतं तुम्हाला माहित नाही. बाजीरावांनी आणि शिंद्यांनी करार केलाय हे तुम्हाला कधी कळणार? मग ते नानांना कळलं. आणि मग नानांनी परशुराम भाऊंना तिथे पाठवलं. म्हणलं शिंद्यांच्या आत जा आणि या तिघांना उचलून इकडे घेऊन या. म्हणजे आपण हे दत्तक बित्तक वगैरे करूया. तर बाजीराव म्हणला की मी चिमाजीला ताब्यात देत नाही. तुम्हाला जबरदस्तीने धन्याच्या वर बळजबरी केली असा दुर्लौकिक व्हावा असेल तर द्या जबरदस्ती होतं, पण मी देणार नाही. म्हणून बाजीरावानं टाइमपास चालू केला, कारण त्याचा शिंद्यांचा ठरलं होता ना. आता बाजीरावची अडचण काय झाली की शिंदे काही वेळेवर येईना. शिंदे बसले महिनाभर टाइमपास करत. हा, कारण त्यांना सैन्य पैसे मागत होतं आणि बाजीरावाला तिथे परशुराम भाऊ म्हणत होते चला चला चला. तर मग बाजीराव इतका हुशार की त्याने आता ठरवलं की आता शिंदे तर काही येत नाही, नाही का? आपण भाऊंच्या बरोबरच जाऊ. मग बाजीराव भाऊंच्या बरोबर पुण्यात आला आणि तिथे नाना आले त्याला भेटायला आणि म्हणले की आता वाड्यात चला, म्हणजे मी तुम्हाला पेशव्याचं काय असेल ते बघू, आपण शिवाजीला दत्तक देऊ, काय काय करायचं ते बघू. तर मग बाजीराव म्हणला की आता आपण नानांचं ऐकलं आणि आपण पेशवाईत गेलो तर आपण नानांचे कैदी हो. तर तो म्हणला मग असं नाही, शिंदे आल्याशिवाय मी काही करणार नाही. म्हणजे बाजीरावाची आयडिया हीच होती की शिंदे आणि नाना यांना एकमेकांवर सोडायचं आणि ह्या दोघांपैकी जो वीक किंवा दोघंही जर नामहरम झाले तर अत्यंत उत्तम, मग म्हणजे आपली सत्ता सिक्युअर झाली. अशा पद्धतीचं दोन बोक्यांचं भांडण करावं आणि आपण त्यात मध्ये लोणी लांबवा, असा बाजीरावाचा प्लॅन होता. परंतु यात आता झालं काय की त्या दोन बोक्यांचं भांडण काही मिटेना. म्हणजे हे बोक्यांचं भांडण 5 ते 7 वर्ष चाललं आणि त्याला इतके फाटे फुटत गेले की त्यात त्या मराठ्यांचं राज्यच गायब झालं आणि बाजीरावाला ब्रिटिशांना त्यात बोलवावं लागलं. अशा पद्धतीनं या भांडणाचा शेवट झाला, म्हणून याला मी भाऊबंदकी म्हणतो. तर यातला 5 मिनिट थोडा मी अजून पुढे सांगतो की ज्यावेळी दुसरा बाजीराव शिंद्यांची वाट बघत होता, त्यावेळी काय झालं की तिथे शिंदे येऊन पोहोचले आणि शिंदे आणि परशुराम भाऊ यांनी मग ठरवलं की आता बाजीरावाचा आणि आपला करार झालेला आहे. मग आपण बाजीरावाला नेऊन शनिवारवाड्यात बसूया. मग शिंद्यांच्या बरोबरीनं बाजीराव शनिवारवाड्यात येऊन बसला आणि आता शिंदे म्हणले, बाबा तर 1 कोटी रुपये टाका जे तुम्ही मला कबूल केले होते. तर बाजीराव म्हणला असं नाही, करार काय ठरला होता, तुम्ही जुन्नरला यायचं, मला नेऊन द्यायचं, सगळं बंदोबस्त करायचा, मग मी तुम्हाला 1 कोटी देणार. मला पेशवाई नानांनी दिली, मला नाना घेऊन आले पुण्याला, त्यामुळे तुम्ही तुमचा करार पाळला नाही, मग मी तुम्हाला 1 कोटी देणार नाही.
आता मग शिंदेना प्रश्न पडला ना, की आता 1 कोटी काढायचे कुठून? कारण सैन्याचा पगार तर बाकी आहे आणि हा बाजीराव तर आपल्याला काही देत नाही. आणि नानांना लुटायचं म्हटलं तर कसं लुटायचं? कारण नाना त्यावेळी हे लक्षात आलं होतं त्यांच्या आणि ते पळून गेले महाडला. म्हणजे ते आधी रायगडावर गेले होते, परंतु रायगडाची हवा त्यांना सोसेना म्हणून ते महाडला जाऊन राहिले होते. आणि नानांनी तिथून काय सुरू केलं कारस्थान? तर क्लासिक कारस्थान नानांनी असं केलं की बाजीरावाच्या विरुद्ध त्यांनी तिथे इंग्रजांना पत्र लिहिली, निजामाला पत्र लिहिली, भोसल्यांना पत्र लिहिली आणि त्यांना सगळ्यांना म्हणलं की तुम्ही शिंद्यांच्या विरुद्ध पुण्याला या आणि आपण हे राज्यकारभार पुन्हा हातात घेऊ. तर यावेळी आता शिंद्यांना प्रश्न पडला की करायचं काय? मग शिंद्यांनी काय केलं की जो उपद्व्याप नाना करत होते की चिमाजी अप्पाला यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक देण्याचा, तोच प्रकार त्यांनी ठरवला आणि त्यांनी म्हणलं आता नाना तर नाही येत कारभार करायला, मग परशुराम भाऊंना कारभार देऊ. म्हणजे परशुराम भाऊंना कारभार द्यायचा, बाजीरावाला कैदेत टाकायचं, चिमाजीला पेशवा बनवायचं, अशी स्कीम ठरली. आणि त्या पद्धतीनं त्यांनी चिमाजीला बसवूनही टाकला गादीवर. आता यात झालं काय, तर यात मधल्या मध्ये अडकले पटवर्धन, परशुरामभाऊ पटवर्धन. कारण नानांचं कारस्थान तिकडे चांगलं भरायला आलं आणि त्यांच्या मदतीला भोसले आणि निजाम येऊन पोहोचले. आणि मग बाजीरावानं नानांशी संधान बांधलं की आता तुम्ही मला आणलं, तुम्हीच मला पेशवाई द्या. आणि एकदा चिमाजी आणि पटवर्धन तिथे बसलेत, मग नानांनाही ते म्हणलं की ठीक आहे, आता बाजीराव आपल्या हाताखाली येतोय तर आपण बाजीरावाला देऊया. मग नानांचं कारस्थान ज्यावेळी सफल झालं त्यावेळी बाजीराव यशस्वी झाला आणि मग शिंद्यांनी चिमाजीला दिला सोडून. आणि ते म्हणले की पटवर्धनांच्या नादी लागून आम्ही चूक केली. म्हणजे याच्यात वाईट कोण ठरले तर परशुरामभाऊ पटवर्धन, त्यांना कैदेत टाकलं. आणि नाना आणि शिंदे यांनी दोघांनी मिळून बाजीरावाला पुन्हा गादीवरती बसवलं. आता या सगळ्या गोंधळात प्रश्न उरला पैशाचा. कारण नाना म्हणले मी तर काय पैसे देणार नाही. नाना काय म्हणले, तुम्ही पुण्याहून जा, जामगाव आहे नगर तालुक्यात, नगर जिल्ह्यात, तिथे जा, मग मी तुम्हाला 20 लाख तिथे देतो. मग बुरहाणपूरला पोहोचलात ना की मी तुम्हाला राहिलेले 20 लाख देतो. म्हणजे तुम्ही जितके लांब जाल तसे मी तुम्हाला पैसे देत जातो. तर शिंदे म्हणले, "अहो, सैन्य हालतच नाही, अहो काय करायचं नाही का, पुण्याहून पैसे दिल्याशिवाय सैन्य हालतच नाही, आता काय करायचं?" कारण शिंदेचा हेतू काय होता की 20 ते 40 लाख रुपये कमवायचा हा आपला हेतू नाही. जितके मॅक्झिमम 9 कोटी नाण्यांचे जितके रिकामे करता येतील तेवढे करायचे, हा शिंदेचा हेतू होता. त्यामुळे या दोघांची सेटलमेंट काही होईना. आणि शिंद्यांनी पुढे काय केलं की नाना हे खूप सावध होते, म्हणजे त्यांना माहित होतं की शिंदे कैद करून पैसे काढणार आहेत. त्यामुळे शिंद्यांनी आपल्या पदरी एक ब्रिटिश माणूस होता मुकेरी नावाचा, तर त्या मुकेरीला म्हणलं की तू खोटं बोल आणि तू खोटी शपथ घे. तर त्यांनी त्या मुकेरीला खोटी शपथ घेऊन नानांना बोलवलं आणि अचानकरित्या कैद केलं. मग नाना एकदा कैद झाले की नानाच्या पक्षात त्यांनी ज्यांना ज्यांना ठेवायला दिले होते त्या सगळ्यांना शिंद्यांचा कारभारी सर्जेराव घाटगे म्हणून होता. तर त्याने त्या सगळ्यांना कैदेत घातलं, त्यांचा छळ केला. म्हणजे कशा पद्धतीचा छळ, तर मे महिन्यातल्या उन्हात त्यांना कपडे काढून बाहेर उभं केलं आणि तापलेल्या तोफेवरती बसवलं. नंतर धोंडे डोक्यावरती आणि हातात घेऊन उभं केलं आणि जोपर्यंत पैसे कबूल करत नाही तोपर्यंत ही शिक्षा चालू. अशा पद्धतीचे सर्जेरावाने आरंभले. आणि नानांच्या वाड्यात सर्जेराव येऊन राहिला आणि नानांचं जिथे देवघर होतं तिथे सर्जेराव बोकाळ मारून खात होता. अशी अवस्था तिथे होती. तर या पद्धतीनं सर्जेरावानं साधारण अं, 65 लाख रुपये नकद आणि 50 ते 60 लाख रुपयाचं जवाहेर हे नानांच्या कडून जबरदस्तीने त्यानं वसूल केलं. म्हणजे आता मराठ्यांच्या राज्यात ज्या दोन ताकदी होत्या, जी आर्थिक ताकद होती, ती अशा पद्धतीने ड्रेन झाली. आणि ती ताकद समजा बाबा कुठल्या सत्कारणी उपयोगी पडली असती तर आपण काही त्यात वाईट मानून घेतलं नसतं. पण ही सगळी जी ताकद गेली ती शिंद्यांच्या सैन्याचे मागचा पगार बाकी देण्यात गेली. म्हणजे त्या सैन्याचा आता पुढे काय उपयोग होणार तर तसंही झालं नाही. जे काही मागचं जे होतं ते बाकी देण्यातच हा सगळा मराठ्यांची आर्थिक शक्ती खलास झाली. आता याच्यानंतर झालं काय की नानांविना कारभार होईना, म्हणून नानांना बाहेर काढावं लागलं. आणि नानाही काही कारभार करीनात, कारण नानांना याच्यात काही आता इंटरेस्ट उरलाच नव्हता आणि पुढे नाना स्वतःही त्यानंतर लगेचच वारले. त्यामुळे मराठ्यांच्या राज्यातलं जी बौद्धिक शक्ती होती, बाबा कुणीतरी कारस्थानी माणूस तुमच्या हातात होता जे येन केन प्रकारे राज्याचा बचाव करत होता, तो माणूस गेला, त्याची आर्थिक ताकद गेली. आता उरलं होतं शिंद्यांचं लष्करी बळ. आता त्याला काय झालं की त्यानंतर नानांच्या बाजूची जी मंडळी होती ती अमृतराव पेशव्यांकडे गेली आणि अमृतरावांच्या मनात महत्वाकांक्षा आली की जसे थोरल्या बाजीरावाचा कारभार चिमाजी अप्पा बघायचे, तसं या दुसऱ्या बाजीरावाचा म्हणजे बाबासाहेबांचा कारभार मी बघणार.
अमृतराव म्हणून. आणि दुसऱ्या बाजीरावाला कोणाचाच निर्बंध नको होता. त्यामुळे अमृतराव आणि बाजीरावाचं वाकडं यायला लागलं. तर अमृतरावानं काय केलं, तर यशवंतराव होळकराला पत्र लिहिलं आणि म्हणलं की तू जर इथे पुण्यात आला तर मी तुम्हाला 1 कोटी रुपये देतो. म्हणजे तीच सेम ओल्ड स्टोरी की तुम्ही या, मी पैसे देतो आणि पेशवाई माझ्या हवाली करा आणि हे जे सगळे शिंद्यांचं माजलंय ते दूर करा. तर शिंद्यांनी अशी अनेक बंड मोडली होती. पण यावेळी शिंद्यांना सव्वाशेर इथे भेटला तो म्हणजे यशवंतराव होळकर. तर पुण्यासारख्या राजधानीत शिंदे आणि होळकर यांची गारपेरावर लढाई झाली. म्हणजे दोन मराठी सैन्य ज्यांनी मिळून राज्य वाचवायचं, त्या दोघांची लढाई गारपेरावर पुण्याबाहेर झाली. आणि यशवंतराव होळकरांनी शिंद्यांचा सैन्य प्रबल असून त्यांचा पराभव केला आणि शिंदे पळत सुटले. आणि दुसऱ्या बाजीरावाला होळकरांना निरोप पाठवले की माझं तुमचं काय भांडण नाही, माझं भांडण आहे ते फक्त शिंद्यांशी आहे. कारण त्याच्या मागे 2 वर्ष होळकरांच्या दौलतीत ज्यावेळी भांडण लागलं होतं काशीराव होळकर आणि मल्हारराव यांचं, त्यावेळी शिंद्यांनी आपलं सैन्य काशीरावाबरोबर दिलं आणि मल्हारराव होळकराला 2 गोळ्या काशीरावानं घातल्या, म्हणजे पॉइंट ब्लँक रेंजने पुण्यात घातल्या. तर पुण्यात होळकरांचे 2 भाऊ एकमेकांवर गोळ्या झाडत होते आणि शिंदे त्याला फूस देत होते. तर होळकरांचे मल्हारराव होळकरांचे जे विठोजी आणि यशवंतराव हे जे भाऊ होते, त्यांनी बंड केलं आणि त्यांनी सैन्य उभारलं. आणि शिंद्यांना वाटलं नाही की हे बंड काही फार मोठं चालेल, पण हे बंडाने शेवटी शिंद्यांचाच पराभव केला. तर आता बाजीरावाला प्रश्न पडला की आता आपण नानांचे कैदी होतो, नंतर पटवर्धनांचे कैदी होतो, आता नंतर शिंद्यांचे कैदी होतो, मग आठऱ्यांचे कैदी होतो. आता काय होळकरांचे कैदी म्हणून राहायचं का पुण्यात? किती दिवस चालणार ना हे? मग आता बाजीरावाने निश्चय केला की आपणही आता महाडला जावं. मग तिथे तो सुवर्णदुर्गाला गेला आणि तिथे त्याने जाऊन इंग्रजांच्या बरोबर त्याने करार केला. आणि त्या करारात त्याला वसईचा तह म्हणतात. त्याने इंग्रजांना कबूल केलं की मी तुम्हाला ठराविक मुलूक देईन, घोड नदीवरती इंग्रजी पलटणा ठेवून घेईन आणि जे काही माझ्या राज्यात बखाडे माजले आहेत, होळकर घुसलाय, हे अमुक तमुक झालंय, त्याचा तुम्ही बंदोबस्त करून द्या. आणि बाजीरावाची यावेळी अशी समजूत होती की इंग्रज हे एकदा राज्यात आपण होळकराला पळवून लावलं की शिंदे आहेतच आपले मोस्ट परफेक्ट, तर शिंदे येतील आणि इंग्रजांचा पराभव करतील. तेव्हा इंग्रजांचं जास्त भाव करण्याचं कारण नाही, असं बाजीरावाचं होतं की आपण एका विरुद्ध दुसरा असं ज्या झुंजी लावत होता त्यातलंच एक पात्र इंग्रज. असं त्यांचं बाजीरावाचं साधारण राजकारणाचा अंदाज होता. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की ही जी इंग्रजांची सत्ता आहे ही पाश्चात्य पद्धतीची आहे, हे काही वेगळंच पाणी आहे. आणि इंग्रज हे पेशव्यांचं राज्यच नाही तर अख्खा भारत घेणार आहे, त्याची कल्पना त्याला त्यावेळी नव्हती. आणि अशा रीतीनं इंग्रजांचं पाऊल मराठ्यांच्या राज्यात पडलं. म्हणजे मराठ्यांच्या भाऊबंदकीत आर्थिक ताकद जी होती नानांची ती शिंद्यांनी घेतली. बौद्धिक ताकद जी होती ती नाना आणि त्यांच्या पक्षातले सगळे लोक मारून शिंद्यांनी काढले. आणि शेवटी शिंद्यांना होळकरांनी मारून काढलं. आणि होळकर आणि शिंदे आणि भोसले यांच्या लोकांचा पराभव आसाईमध्ये इंग्रजांनी केला. म्हणजे लष्करी ताकदीचा पराभव शेवटी इंग्रजांनी केला. अशा रीतीनं आर्थिक, बौद्धिक, लष्करी या तिन्ही अंगांनी मराठ्यांचा संपूर्ण पराभव 1802 साली झाला. आणि तिथून इंग्रजांचं जे पाऊल आहे ते कायमचं मराठी राज्यात तिथे घुसलं. तर हा एक मोठा टप्पा आहे आणि इथेच तुम्हाला कळेल की भाऊबंदकीमुळे आपलं काय नक्की नुकसान झालं आणि वंश परंपरेने त्यात काय रोल प्ले केला. आता याच्या पुढचा जो इतिहास आहे तो एवढाच आहे की दुसऱ्या बाजीरावानं शेवटी इंग्रजांच्या सत्तेविरुद्धही बंड केलं आणि त्यांना आपल्या राज्यातून काढून टाकायचं हे ठरवलं. ते केव्हा? तर ज्यावेळी इंग्रजांनी त्याच्या पुढे अशा अटी टाकल्या की ज्या त्याला कबूल करणं शक्य नव्हतं. म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा वकील ज्यावेळी त्याला भेटला, पुण्याला नेमणूक झाली आणि त्या वकिलानं पेशव्यांचं राज्यच घेण्याचं ज्यावेळी कारस्थान सुरू केलं, त्यावेळी पेशव्यांना त्याचा प्रतिकार करणं भाग झालं. कारण माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने सांगितलं होतं की सिंहगड, रायगड आणि पुरंदर हे 3 किल्ले ताब्यात द्या. पेशव्यांचं जे तुंगभद्रेखालचं सगळं राज्य आहे ते द्या आणि नर्मदेच्या वरचं जे काही सगळा मुलूक आहे तो द्या. आता अशा अपमानास्पद अटींवर तह केला तर आपल्या पेशवाईची काय किंमत राहिली ना? तर उद्या हे पुणे शहर तुमच्याकडे घेऊन बाकी सगळं ताब्यात घेतील. म्हणून मग बाजीरावाला शेवटी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलणं भाग झालं. आणि त्याने तसा तो म्हणजे एवढा शहाणा होता की त्याला हे माहित होतं की लष्करी ताकदीच्या बळावरती आपल्याला इंग्रजांचा पराभव करणं शक्य नाही.
म्हणून तो बापू गोखले किंवा त्याचे गुजरातीचं सैन्य होतं ते प्रबळ असलं तरी तो काकू करतच होता लढण्याच्या बाबतीत. परंतु त्यानं शेवटी गोखल्यांच्या म्हणण्यानुसार लष्करी लढा देऊन पाहावा आणि बाळाजी विश्वनाथाची पुण्याई तुम्हाला तारो असं त्याने गोखल्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणला की तुम्ही लढा. आणि खडकीची लढाई त्यानं 1817 दसऱ्यानंतर सुरू केली. आणि तो स्वतः पर्वतीच्या वरती जी देवदेवेश्वर मंदिराच्या बाजूला जी गॅलरी आहे तिथे पूर्वी ओवऱ्या होत्या समोरच्या बाजूला. मला वाटतं त्या 70-80 साली 1970-80च्या सालापर्यंतही होत्या. त्या तिथे पाडल्या. तिथून तो बसून लढाईची मौज बघत होता असा उल्लेख आपल्याला तिथे मिळतो. आणि तिथून हे मराठी आणि इंग्रज यांच्या अखेरच्या संघर्षाला तोंड लागलं. आणि मग तिथून पुढे आता आपल्याला मॅकलिओर डायरीत ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या येतील. त्यातल्या काही गोष्टी मी सांगणार आहे. तर इथे मी थोडासा पॉज घेतो. या पहिल्या भाऊबंदकी वंश परंपरा कालखंडाबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा आणि मग मी पुढचा भाग सांगून समारोप करतो. काही आहेत का प्रश्न? नाही, प्रश्न हे विचारता येतात की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि ह्याच्यावरती ही थोडीफार राजकारण घडलेली आहेत की प्रत्येकाला ते पैसे हवे होते. पण राज्याचं नुकसान कसं होतंय ह्यामुळे आणि शत्रूला एक वेगळी संधी याच्यातून मिळते ह्याचं अवधान नसलेलेच पुष्कळ त्याच्यामध्ये राजकारणी दिसतात. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं नाना फडणवीसांनी पण हे ओळखलं नाही हे आश्चर्यकारक वाटतं. म्हणजे इंग्रजांच्या हातात जातंय हे पुढे जाऊन. हो. हो. प्रमोदजी तुमचा काही प्रश्न आहे का? प्रश्न आहे का? हां. मी एक प्रश्न विचारू का? हा, हो, विचार. तर बोला की. हां, मी प्रमोद ठाणेदार. तर एक मला लक्षात आलं तुम्ही म्हटल्याप्रमाणे, की सैन्याचे पगार होत नाहीत. म्हणजे फायनान्सचा प्रॉब्लेम होता मराठा सैन्याकडं. तर मराठा सैन्याकडं जर तो प्रश्न असेल, तर तो इंग्रजांनी कसा सोडवला होता? म्हणजे इट लुक्स लाइक ब्रिटिश दे कुड पे देअर सोल्जर्स फेअरली, रेग्युलरली. सो हाऊ डिड दे हॅव दॅट काइंड ऑफ रिसोर्सेस ऑर मनी? तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारलात आणि त्याला हा प्रश्न माझ्या मनात आला होता आणि त्याचा मी अभ्यास केलाय. त्यामुळे मी तुम्हाला निश्चित उत्तर सांगतो. तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठ्यांचं सैन्य म्हणजे नक्की होतं काय. आणि चेतनजी मी तुमचा प्रश्न घेतो याच्यानंतर की हम्म. मराठ्यांचं सैन्य होतं म्हणजे घोडेस्वार. आणि घोडेस्वारांचं कसं असायचं की त्याला म्हणजे आजच्या भाषेत टँक आर्मी जी असते ना तशा स्वरूपाचं घोडेस्वारांचं काम होतं. हेवी कॅव्हलरी ज्याला म्हणतात. तर यांचा पगार जो होता तो 8, 9, 10 रुपये पर महिना असा पगार असायचा. 15 रुपये तोळा सोनं आहे म्हणजे त्या हिशोबानं तुम्ही तो आज कन्वर्ट करा. आणि त्याचं घोडं जे आहे ते 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये असं ते घोडं असायचं. म्हणजे जी हुजुरातीचे स्वार होते त्यांना पेशव्यांनी घोडं द्यायचं, शस्त्र द्यायची, बंदूक द्यायची, तलवार द्यायची आणि ठेवायचं. आणि जे एकांगी शिलेदार असायचे ते स्वतःचं घोडं आणायचे पण त्यांना नुसता पगार मिळायचा. आता हे जर तुम्ही पगाराचे रेट पाहिले ना तर त्याच्या तुलनेनं पायदळाच्या पगाराचे रेट पहा. म्हणजे समजा तुमच्याकडे पायदळ आहे तर पायदळाला 2 रुपये, 2.5 रुपये असा पगार होता. म्हणजे 25%, 1/4 पगार होता पायदळाला. कारण काय होतं आणि ह्याच्यामुळे दुसरा एक साईड इफेक्ट होता की प्रत्येक त्या काळातल्या मराठा पोराचं महत्वाकांक्षी होतं की मी शिलेदार होणार. म्हणजे आजही तुम्ही त्याचे एकोज मराठा 50, 60, 70 सालात पहा की जो मराठा सिनेमातला हिरो आहे तो घोड्यावर बसून ढाल तलवार घेऊनच जाणार. तो पायदळात बंदूक घेऊन लढाई गेलेला असा तुम्हाला कुठेही पिक्चर दिसणार नाही. कारण आपली महत्वाकांक्षा तीच होती की हायएस्ट पेईंग जॉब काय आहे? तर घोडेस्वार. राईट. आणि त्याच्यात तलवार. मराठा लोक बंदुका, दारू याला ते हात लावायचे नाही. ते आपलं काम नाही. ते दारू वगैरे ते सगळं डिपार्टमेंट मुसलमानांकडे सोपवलेलं होतं. म्हणजे काय तोफखान्याचं डिपार्टमेंट जे होतं. ते 500 जरी मुख्य असले तरी मराठा तोफखान्याचे गोलंदाज 100% मुसलमान होते. कारण याच कारण त्यांना दारू हाताळायला नको होती. तर या कारणामुळे झालं काय की ब्रिटिशांनी ज्यावेळी आपलं सैन्य उभारलं त्यावेळी ब्रिटिशांकडे घोडेस्वार नव्हते सुरुवातीला. ब्रिटिशांचं सैन्य हे 500 युरोपियन पायदळ आणि 2,500 मराठा किंवा जे काही पायदळ होतं ते देशी पायदळ होतं. तर मग ब्रिटिशांना मुळात पगार हा 2 रुपये इंटू 500 द्यावा लागत होता आणि पेशव्यांना 8 रुपये इंटू 500 द्यावा लागत होता. त्यामुळे त्यात बेसिक मॅथचा डिफरन्स होता. प्लस
त्यात एक फार मोठा डिफरन्स म्हणजे ज्यावेळी ब्रिटिशांनी बंगाल काबीज केला, मद्रास काबीज केलं, टिपूचं राज्य काबीज केलं, त्यावेळी त्यांनी आधुनिक मॅनेजमेंट टेक्निक्स वापरल्या. आणि त्यांचं कलेक्टिव्ह नेतृत्व असल्यामुळे त्यांनी काय केलं की ती राज्याची जी घडी बसवली ती त्यांनी आधुनिक मॅनेजमेंटच्या ह्याच्यानुसार बनवली. म्हणजे त्यांचे जी सिस्टीम्स होत्या बसवलेल्या की इतके पर्सेंटेज इतकं घ्यायचं, त्याच्या हिशोब या पद्धतीने ठेवायचे, या जबाबदाऱ्या या करायच्या. यात त्यांनी ती आमूलाग्र क्रांती केली. त्यामुळे त्यांचा वसूल वेळच्या वेळी वसूल व्हायला लागला. त्या लोकांना शांतता लाभल्यामुळे तिथे लागवड व्हायला लागली. आणि त्यांनी त्या ह्याचं करून बघितलं की अरे इथे हा 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 पिकं चांगली येत आहेत, म्हणजे इथे जर आपण इन्व्हेस्ट केले पैसे तर तिथून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतील. हे जे कॅपिटलिझम जो असतो ना, तो आपल्या देशात कधीच नव्हता, कारण तेवढा कॅपिटलच नव्हतं. सैन्यात जर 8 रुपये खायला लागलं तर राहिलेले 6 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट कसं करणार ना. त्यामुळे ब्रिटिशांच्या राज्याचा जम जो होता ना तो परफेक्ट पायावर बसला होता. त्यामुळे ब्रिटिश म्हणजे हे आपण आज म्हणतो असं नाही, पटवर्धनांनी त्या काळातल्या पत्रातच असं लिहिलंय की या लोकांकडे कॅश पगार असतो आणि ही लोक जी आहेत ना ही डेपोसेट करतात आणि धान्य बिन्य साठवून मग करतात. आणि आपलं सैन्य तसं नाही. आपलं सैन्य म्हणजे काय की गेलं कामगिरीला तर तिथे शेतातला ओरडा खा, त्या शेतातलं पीक खा, त्या शेतातलं हे खा. म्हणजे आपण तिथे मुलुखावर जगणारी लोक आहोत आणि हे लोक सप्लाय आणि मॅनेजमेंटवर जगणारी लोक आहेत. त्यामुळे तो बेसिक फरक होता. आणि त्यामुळे ब्रिटिश सैन्याचा जो कॉस्ट बेसिस होता तो खूप कमी होता. आणि त्यांचं जे कॅपिटलिझम आणि इन्व्हेस्टमेंट होती ती खूप हाय होती. याने तो खूप फरक पडला. आणि चेतनजी, तुमचा प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे. तो असा आहे की त्या काळात राष्ट्र ही अशी कल्पना नव्हती. ही आधुनिक कल्पना आहे. म्हणजे मराठ्यांचं असं काही राष्ट्र आहे, त्याचं काहीतरी हित आहे आणि ते आपण पाहायला पाहिजे, असं या लोकांच्या मनात कधीच नव्हतं. त्यांचं कसं होतं की राष्ट्र म्हणजे काय, तर आपलं राज्य आहे छत्रपतींचं, साताऱ्याच्या छत्रपतींचं. ते कायम आहे ना, मग आपण काही देशद्रोह करतोय असं यातल्या कोणालाही वाटत नव्हतं. त्यामुळे कसं आहे की स्वामीद्रोह ही कल्पना होती. म्हणजे तुम्ही नमक हरामी करताय, म्हणजे ते कोणाची करताय, तर तुमच्या स्वामीची, ज्यांच्याकडून तुम्हाला वस्त्र मिळाली. पण मराठे आहे, त्यांचा एक देश आहे, त्यांचं एक हे आहे, ही वेस्टर्न कल्पना आहे. म्हणजे इंग्रज दुसऱ्या इंग्रजाविरुद्ध लढत नव्हता, पण एक मराठा दुसऱ्या मराठ्याविरुद्ध 100 वेळा लढलेला आहे. त्याच्यामुळे असं होतं की निजामाकडे कोण लढतायत, तर मराठे. म्हणजे जाधवराव जे होते ते निजामाकडे होते, निंबाळकर जे होते ते निजामाकडे होते. आणि ज्यावेळी माधवरावाच्या काळात राघोबाची ज्यावेळी इतराजी झाली त्यावेळी पटवर्धन जे होते ते निजामाकडून लढत होते, पेशव्यांविरुद्ध लढत होते. त्यामुळे असं नव्हतं की म्हणजे मराठे हे एकत्र येऊन लढणार आणि ते एक मराठा दुसऱ्याविरुद्ध लढणार नाही, किंबहुना एक ब्राह्मण दुसऱ्याविरुद्ध लढणार नाही, ही परिस्थिती नव्हती ना. हम्म. त्यामुळे आपला एक देश आहे, आपलं एक राष्ट्र आहे, आपण त्यासाठी कॉमन प्रयत्न करायला हवेत, त्याची उन्नती अवनती होते, ही कल्पनाच त्या लोकांच्या मनात नव्हती. कारण असं राष्ट्रच त्यावेळेत अस्तित्वात नव्हतं, असं मला म्हणायचं. या. मनोजजी, मी एक प्रश्न त्याच्यावर उपप्रश्न विचारू? जरूर जरूर बोला. हे मान्य आहे तुमचं म्हणणं, पण मग शिवाजी महाराजांचं आपण जे महत्व समजतो की त्यांनी एक प्रकारचे राष्ट्राची कल्पना दिली मराठ्यांना, की आपण विरुद्ध बाहेरचे लोक जे आहेत, ती मग विलय पावली का? म्हणजे जसं पेशवाई हे पुढं काय गेली. आहे की असं आपल्या मॅनेजमेंट कन्सल्टंटचं म्हणणं आहे. म्हणजे आता महाराजांचं तसं म्हणणं होतं असं तरी मला आतापर्यंत कुठे सापडलेलं नाहीये की मराठ्यांचं एक राष्ट्र आहे वगैरे वगैरे जे आहे ना, ते आजकालच्या लोकांनी त्यांना तो गुण शिटकवलेला आहे. म्हणजे राजवाडे जसं म्हणतात ना की ते सद्गुणांचे पुतळे, नीतिमत्तेचे पुतळे होते, असा आरोप त्यांच्यावर जो होतो ना, हे म्हणजे साधारण 1990-2000 याच्या नंतर लागलेला तो शोध आहे. महाराजांनी राष्ट्र ही कल्पना प्रथम मांडली असं तरी मला कुठे आढळलेलं नाही आतापर्यंत. त्यांची कल्पना होती हे स्वराज्य म्हणजे हे आहे छत्रपतींचं राज्य, हे काही मराठा लोकांचं आहे. किंवा तुम्ही जर म्हणाल ना तर शिवाजी महाराजांचं राज्य जे होतं ते कर्नाटकातही होतं, तंजावरपर्यंत होतं. त्यांच्या राज्यात आणि उलटं म्हणाल तर त्यांच्या राज्यात मराठवाडा नव्हता, विदर्भ नव्हता, राईट. किंवा बाबा इंदूर मराठ्यांच्या राज्यात त्यावेळी नव्हतं. म्हणजे आता ते राष्ट्र मराठ्यांचं शिवाजी महाराजांचं कोकण कोकभार घ्यायचं मग, नाही का. म्हणजे विदर्भातली लोक महाराजांच्या राष्ट्रात नव्हती का, हा सगळा प्रश्न उभा राहतो ना त्यातनं. तर महाराजांच्या काळात असं काही राष्ट्र होतं हे मला नाही वाटत त्यांनी काही अशी कल्पना मांडली. गजानजी बोला. इफ इफ आय मे स्पीक फॉर अ मोमेंट, म्हणजे प्रमोद सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर, म्हणजे इफ यू अलाव, हा, बोला. बोलू हो का बोल मनोज ना एक रे, मिनिट? बोल आता. हा. बोल बोल हा. जरूर. काय आहे प्रमोद सर, एक अडचण अशी असते की शिवाजी महाराज वेगळे आणि माझ्या मनातले शिवाजी महाराज वेगळे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
ओरिजिनल शिवाजी महाराजांनी असं काही सांगितलेलं नाही. मॅनेजमेंट मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या मनामध्ये, म्हणजे ॲज मनोज राईटली सेड, मॅनेजमेंट कन्सल्टंट्स किंवा वर्तमान काळातले जे लोक आहेत, हे सगळं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्या मनातल्या आहेत, त्यांनी काढलेले. ते चांगला शब्द वापरायचं तर ते इन्फरन्सेस आहेत, जे अगदीच बरोबर आहेत असं अजिबात म्हणता येत नाही. कारण मनोज म्हणाला तसंच आहे ते, की महाराजांनी असं कुठेही म्हणलेलं नाही की हे राष्ट्र आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं काही हे नाही आहे त्यातलं. फक्त तोच मुद्दा होता त्यातला, की शिवाजी महाराज आणि लोकांच्या मनातले शिवाजी महाराज या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण मग त्यांच्याकडे काही अलौकिक गुण होते की ज्यामुळे त्यानं माणसं गोळा करून त्यांना एकत्रित ठेवलं आणि 100% 100% शंभर 100% टक्के म्हणून तर 100. शिवाजी महाराज वेगळे ते होते ना, याच अनडिस्प्युटेड आहे. कारणासाठी. एक लक्षात घ्या, महाराजांच्या सारखा विचार करू शकणारा, म्हणजे हे मान्यच करायला लागेल आपल्याला, की महाराजांचा सारखा विचार करणारा माणूस त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतर अटलिस्ट भारताच्या इतिहासाने तरी कधी पाहिलेला नाही. मला जगाच्या इतिहासाबद्दल फार कल्पना नाही, पण भारताच्या इतिहासाने तरी महाराज. आणि लक्षात घ्या, माणसाचा विचार करता येणं, माणसाचा काय म्हणतात कर्तृत्व असणं, हे सगळे गुण आहेत, म्हणजे हे एका बाजूला आहेत. पण तो माणूस राष्ट्र कशाला म्हणतो, हा एक वेगळाच मुद्दा आहे ऑलटुगेदर त्यातला. म्हणजे त्याच्या व्यक्तिगत गुणांशी, कर्तृत्वाशी, चारित्र्याशी किंवा अन्य कुठल्याही गोष्टीशी त्याचा काही संबंध नाही जोडता येणार आपल्याला. मग हिंदवी स्वराज्य, श्रींची इच्छा वगैरे हे जे त्यांच्यात अर्थात ती पत्र बनावट आहेत वगैरे असं होय. जरी म्हणणं झालं तरी आज्ञापत्रामध्ये तशाच प्रकारची वाक्यरचना आपल्याला दिसते. तसं म्हणाल तर फारसं आज्ञापत्र हे काही महाराजांनी लिहिलेलं नाहीये. असं हा, सभासद किंवा ते रामचंद्र पंत आमाते यांच्या नावावरती ते टाकतात. त्यामुळे हा, हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनीच म्हणलेलं आहे असं काही त्यात नाहीये. आज्ञापत्रात जे कॉमन विवेचन आलेलं आहे ती साधारण महाराजांची पॉलिसी असावी अशा पद्धतीनं तो इन्फरन्स काढला जातो. बरोबर. आणि त्याच्या मागे लॉजिकही असंच आहे, की रामचंद्र अमात्यांनी प्रत्यक्ष महाराजांच्या हाताखाली काम केलेलं आहे, म्हणून हे महाराजांच्याच तत्वाप्रमाणे, महाराजांच्याच नीतीप्रमाणे काम केलेलं असेल, किंवा त्याचं एक कॉमन त्याचा लसावी काढून ते लिहिलेलं असेल असं अज्युम. असं आहे. पण वादापुरतं मानून चला की रामचंद्र पंतांनी हे स्वतःचं तत्वज्ञान दिलं आहे आणि महाराजांचं नाहीये असंही मला म्हणता येईल ना. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी पत्र दिलंय की हे मराठ्यांचं एक एकत्र राष्ट्र आहे, म्हणजे इन द आयज ऑफ आधुनिक वेस्टर्न कन्सेप्ट, तसं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण असं नाही म्हणता येणार महाराजांना ते नाही आपल्याला करता येणार. ब्रिजनजी बोला, तुमचा प्रश्न होता का? हो मनोजजी, एक एक पॉइंट मला म्हणायचा होता की त्यावेळेस मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जे हे होते मुघल जे होते, तर दॅट वॉज अ बिग फोर्स आणि सगळे अम, सगळे मराठे एकत्र होऊन त्यांच्या अगेन्स्ट स्वराज्यासाठी म्हणजे उभे राहिले. तर मे बी दॅट वॉज ए फॅक्टर. आणि दुसरं म्हणजे जे हे होते इंग्लिश होते, तर दॅट वॉज द ब्रिटिश, काय ते ईस्ट इंडिया कंपनी होती ना, तर त्यांचं जे कॉर्पोरेट स्ट्रक्चर होतं, तर ते दॅट वॉज समथिंग विच लाईक सर्वाइव्ह द हे म्हणजे दी इंटरनल पॉलिटिक्स म्हणता येईल, ते म्हणजे आहे का शक्य तसं? हो हो, तर तुम्ही जे म्हणताय ना द ब्रिटिश राज असं त्याला चांगला शब्द आहे. म्हणजे जे आपले ब्युरोक्रॅट्स आहेत, IAS आहेत, ते त्याचीच आवृत्ती आहे, देशी आवृत्ती आहेत. ते जो आपल्या आजच्या भारताच्या नेशनचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, तोच तो ब्रिटिश फाउंडेशन आहे, राईट. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल तर स्वातंत्र्याच्या आधीचे सगळे जे कायदे आहेत आणि त्याच्याही आधीचे जे अलिखित कायदे आहेत ते इथूनच बनलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं 1818 नंतर जे आपलं भारताचा जो आधुनिक भारताचा जो पाया घातलाय ना तो तिथून येतो. तर त्याला तशी ती तेवढी मोठी परंपरा आहे. आणि त्या काळातल्या ज्या वंश परंपरा, भाऊबंदकी वगैरे दुर्गुण जे मी सांगितले तेही तुम्हाला आजच्या राजकारणात दिसतात. त्यामुळे लाईक इट्स लाईक टाइमली आणि टाइमलेस असं दोन्ही त्यात तो तो फ्लो त्याच्यात आहे. आणि एकच करेक्शन मी करेन की शिवाजी महाराजांच्या बाजूने सगळे मराठे होते हे म्हणणं बरोबर नाही. म्हणजे खुद्द छत्रपतींचे नातेवाईक छत्रपतींच्या विरुद्ध लढलेले आहेत. त्यामुळे हा भाऊबंदकीचा जो दोष आहे तो महाराजांच्या वेळेपासून आजपर्यंत आहे. म्हणजे खुद्द महाराजांना आपल्या बंधूंविरुद्ध, एकोजी राजांविरुद्ध लढाई करावी लागली होती. तसंच बजाजी निंबाळकर, त्यांचे स्वतःचे जे नातेवाईक आहेत, हे सगळी लोक जी होती, मंबाजी भोसले, ही सगळी लोक महाराजांविरुद्ध लढल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सगळे मराठे हे एका बाजूला आणि मुघल एका बाजूला, असं नव्हतं. आपले मराठे दोन्ही बाजूंनी लढत होते.
त्यामुळे मराठ्यांशी लढत होते हे दुर्दैवानं कटू असलं तरी खरं आहे. पण मग आता लेट मी कम टू द करंट टाइम्स. म्हणजे हा जो अनुवंशवाद आहे तो अजूनही आपल्याला भारतीय राजकारणात दिसतो. म्हणजे दिस इज अ बिग बिग आय मीन वी हॅवंट लर्न एनिथिंग फ्रॉम हिस्ट्री. म्हणून तर मी या व्याख्यानाच्या सुरुवातीला जे सांगितलं की इतिहासातून आपण हे जे विवेचन आहे हे आपण कशाला करतोय, म्हणजे राजवाड्यांनी आपल्याला सांगितलंच आहे ना की आपल्या देशाची उन्नती अवनती ही कोणत्या गुणामुळे कोणत्या दोषामुळे झाली, हेच इतिहास सांगण्याचा प्रधान हेतू आहे ना. म्हणून तर आपण हे व्याख्यान करतोय की म्हणजे आपण इतिहासातून काय शिकणार, राईट? तर ते ज्याने त्याने शिकायचं आहे आणि ते आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसं अप्लाय करायचं. म्हणजे आपल्या गाडीला रिअर व्ह्यू मिरर लागतोच ना आपल्याला, पण आपण रिअर व्ह्यू मधून रिव्हर्स गाडी चालवत नाही ना. आपल्याला जायचंय पुढे, पण आपल्याला मागे काय दिसतंय ते पाहून जायचंय, असा त्यातला बोध आहे. तर आता मी थोडक्यात शेवटचे एक 10 मिनिटं तुम्हाला जे शेवटची जी लढाई झाली त्यातलं सांगतो आणि मग आपण इथे समारोप करू आणि त्या भागावरचा प्रश्न घेऊया शेवटी. तर 1817 मध्ये जी खडकीची लढाई झाली तिथे गोखल्यांच्या सैन्याला ब्रिटिशांचा पराभव करता आला नाही आणि ब्रिटिशांचं सैन्य त्या दिवशी कायम राहिलं. म्हणजे त्यावेळी जर ब्रिटिशांचा पराभव झाला असता तर दुर्दैवानं ग्रँड गफचा इतिहास आपल्याला मिळाला नसता, कारण गफ त्या दिवशी मारला गेला असता. पण दुर्दैवानं सुदैवानं म्हणा, गफ त्यावेळी वाचला, एल्फिस्टनही वाचला आणि ती लोक तिथे खडकीला म्हणा दापोलीला म्हणा तिथे तग धरून राहिली. पण तुम्ही माझं म्हणणं मागे नीट ऐकलं असेल तर बाजीरावानं वसईच्या तहात ब्रिटिशांचं सैन्य आपल्या घरी ठेवून घेतलं, त्याला तैनाती फौज म्हणतात मराठीत. तर ती तैनाती फौज शिरूरला ठेवून घेतली होती. त्यामुळे झालं काय की बाजीरावानं हल्ला केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही तैनाती फौज पुण्याला येऊन पोहोचली, कारण शिरूरवरून पुणे किती लांब आहे ना तसं म्हणाल तर, फार तर 60-70 किलोमीटर आहे. त्यामुळे ते तिथे येऊन पोहोचली. आणि तुम्ही म्हणाल ब्रिटिश हे काही फार जिनियस होते आणि म्हणून त्यांनी शिरूरला ठेवलं, असं काही नाहीये. त्यांना निजामाची फौज होती ती सिकंदराबादला ठेवली होती, होळकरांविरुद्धची इंदूरची फौज आहे ती महूला ठेवली होती. त्यामुळे ही ब्रिटिशांची जी आहे ना ती मोडस ऑपरेंडी होती आणि त्यांची ती चेकलिस्ट म्हणा किंवा ती मॅनेजमेंट टेक्निक होती की देशी सत्तांना काबूत आणायचं, त्याचं प्लेबुक काय आहे. तर तैनाती फौज करायची, त्यांच्या विरुद्ध या स्वरूपाचा करार करायचा, त्यांच्या राजधानीच्या साधारण 1 दिवस अंतरावरती सैन्य ठेवायचं. हे जे आहे ना याला मी ते मॅनेजमेंट टेक्निक प्लॅनिंग स्ट्रॅटेजायझिंग जे म्हणतात ते असं असतं. तर हे आपल्याकडे त्यावेळी नव्हतं, पण ब्रिटिशांनी ती 1802 मध्ये तयारी करून ठेवली होती की गरज पडलीच तर एका दिवसात पुण्यात हजर राहता आलं पाहिजे. असं करून त्यांनी ते सैन्य तिथे ठेवलं होतं. आणि जनरल लायनल स्मिथ नावाचा जो जनरल होता, आणि मी हे जे सगळी नावं सांगतोय ही म्हणजे आपल्या ब्रिटिश इंडियन आर्मीचे, म्हणजे आपल्या जे आज इंडियन आर्मी आहे त्याचे हे प्रिकर्सर आहेत. म्हणजे जे मराठा रेजिमेंट आहेत किंवा ज्या इतर रेजिमेंट, सिख रेजिमेंट आहे, गुरखा रेजिमेंट आहे, या तिथपासून तयार झालेल्या आहेत. म्हणजे म्हैसूर वॉर जे आहे ते, म्हणजे हे आपल्या सैन्याच्या परंपरेच्या मागे जातं. त्यातले काही युनिट्स आजही सैन्यात असतील, ते गुरुला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. पण बेसिकली याची परंपरा तेवढी मागे जाते. आणि हे जे सैन्य होतं ते शिरूरहून पुण्याला आलं आणि त्यांनी येरवड्याला नदी क्रॉस केली. आणि त्यांनी ज्यावेळी नदी क्रॉस केली त्यावेळी पहाटेपर्यंत बाजीराव तंबूत होता. बाजीरावाच्या तंबूवरती ज्यावेळी गोळे यायला लागले त्यावेळी मग बाजीरावानं दिवे घाटानं सासवडकडे निघाला आणि पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. तर पुणे ताब्यात आल्यानंतर त्यांनी शनिवार वाड्यावर झेंडा लावायचा होता. तर वाड्यावर झेंडा कोण लावणार, तर कोणी जाईना. तर त्यामुळे बाळाजी पंत नातू यांना त्यांनी पुढे केलं आणि त्यांच्या विरुद्ध बरोबर काही ब्रिटिश सैन्य दिलं. आणि या सैन्यानं जाऊन शनिवार वाड्यावरती युनियन जॅक चढवला. म्हणजे मला वाटतं 8 ऑक्टोबर की 9 ऑक्टोबर 1817 या दिवशी शनिवार वाड्यावरती युनियन जॅक लागला. आणि त्यावेळी वाडा ताब्यात आला त्यावेळी त्यानंतर 2 दिवसांनी कॅप्टन मॅक्लिऑगनं शनिवार वाड्याला भेट दिली. आणि कॅप्टन मॅक्लिऑगने आपलं आय विटनेस अकाउंट शनिवार वाडा त्यावेळी जळण्यापूर्वी कसा होता त्याचं लिहून या डायरीत ते ठेवलेलं आहे. तर ते आम्ही या आगामी पुस्तकामध्ये प्रसिद्ध करू आणि त्यातून वाडा कसा होता याचा अजून एक आय विटनेस वर्णन आपल्याला मिळतंय. हे त्यात इतिहासात नवीन भर आहे आणि त्यावरती आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि पुढली कित्येक वर्ष काम करावं लागेल. पण शनिवार वाडा हा मुळात कसा होता हे तुमच्या डोळ्यासमोर उभं करेल इतपत माहिती आमच्याकडे जमलेली आहे.
आणि ती आम्ही योग्य वेळी बाहेर प्रकाशित करूच. तर अशा पद्धतीची जी माहिती आहे त्यात हे एक अजून आम्हाला त्यात नवीन माहिती मिळाली. आणि त्यानं त्यात शनिवारवाडा नुसता होता कसा असं नाही, पण तो सेक्युअर कसा करायचा, त्याच्याकडे ज्या भिंती होत्या त्या भिंतींवरती मातीच्या भिंती कशा होत्या, शनिवारवाड्याचा विकनेस काय हल्ला करून घेताना, हे सगळं मॅक्लिओगने लिहिलेलं आहे. तसंच मॅक्लिओगनं त्यांना काय काय लूट मिळाली पेशव्यांच्या खजिन्यात, तसंच सिंहगडावरून काय काय त्यांच्या ह्याने जे कपडे, जरीचं कापड, जगजवाहीर, चांदीची ताटं, हिरे मोती, सोन्याच्या मोहरा, हे सगळं जे मिळालं ते सगळं त्यानं तिथे नोट डाऊन करून ठेवलेलं आहे की त्यांना काय काय लूट मिळाले. आणि इंटरेस्टिंगली तो म्हणतो की आमच्या सैन्याने सगळं शिस्तबद्ध होतं, पण आमचे जे इरेग्युलर हॉर्स होते, म्हणजे आमचे जे पेंढारी होते, त्यांनी आम्ही ज्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला लुटणार नाही, त्यांना आमच्याच सैन्यानं लुटलं, असंही मॅक्लिओगने लिहून ठेवलं आहे. तर असं, तर अशा पद्धतीनं ज्यावेळी त्यांनी पुणे घेतलं, त्यानंतर पेशव्याचा पाठलाग म्हणजे एक अनेक दिवसांची वाटचाल या लोकांना करावी लागली. कारण त्यावेळी पेशवा जो सासवडून निघाला, तो सासवडहून साताऱ्याच्या दिशेनं, साताऱ्याहून माहुली, माहुलीहून पंढरपूर, पंढरपूरहून माणदेश, माणदेशातून चक्कर मारून कर्नाटकात निपाणी, बेळगाव, तिथून हुबळी, तिथून सातारा, तिथून फेरे करून पुन्हा पुण्याजवळ, मग पुण्याला टाळून पुन्हा जुन्नर, जुन्नरवरून ओतूर, ओतूरवरून नारायणगाव, नारायणगावहून हरिश्चंद्रगड, मग तिथून परत फिरून पुन्हा पुण्याच्या दिशेनं फिरून, असा बाजीरावानं चांगलं महाराष्ट्र दर्शन केलं 2.5 ते 3 महिने. आणि ही लोक आपली जड तोफा, घोडेस्वार हे सगळं घेऊन त्याच्या मागे पळत सुटले. आणि मग त्यांना 3 महिन्यानंतर लक्षात आलं की हे काय खरं नाही, म्हणजे आपण अशा रीतीनं बाजीरावाला कधीच गाठणार नाही. आणि यांना ही अक्कल आली, कारण त्यावेळी त्यांना जो दुसरा जनरल त्यावेळी होता, की जो हिस्लॉप नावाचा दुसरा सिनियर जनरल होता, तो त्यांना येऊन मिळाला. तो म्हणला, हे काय चाललंय, हे स्मिथच्या पेक्षा मोठा अधिकारी मी आहे. मग त्याने काय केलं, की सैन्याचे 2 भाग केले आणि जे रॅपिड धावणारी जे डिव्हिजन्स आहेत ती वेगळी केली आणि तोफखाना वेगळा केला. आणि त्यानं तोफखाना हा मराठ्यांचे किल्ले घ्यायला वेगळा केला आणि बाजीरावाच्या पाटलासाठी स्पेशल लाईटवेट ट्रूप्स हे जे आहेत ते वेगळे केले. आणि हे लाईटवेट ट्रूप्स बाजीरावच्या पाठलागावर गेले आणि हेवीवेट तोफखाना जो होता, ज्यात आपला कॅप्टन मॅक्लिअर होता, त्याला मराठ्यांचे सगळे किल्ले घ्यायला पाठवले. मग मॅक्लिऑगनं सिंहगडचा वेढा, पुरंदरचा वेढा, साताऱ्याचा अजिंक्यताऱ्याचा वेढा, वासोटा किल्ल्याचा वेढा, जुन्नरचा म्हणजे शिवनेरीच्या किल्ल्याचा वेढा, जीवधनचा वेढा, हरिश्चंद्रगड, नंतर जीवधन, आणि नंतर पुरंदर, वज्रगड, हे सगळ्या किल्ल्यांचे वेढे करत 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 तो पुढे परत शेवटी पुण्याला आला. म्हणजे औरंगजेबाला जे किल्ले घ्यायला 27 वर्ष पुरली नाहीत आणि जे किल्ले तो घेऊ शकला नाही, ते किल्ले ब्रिटिशांनी केवळ 6 महिन्यामध्ये घेतले. ते कसे? तर इंजिनिअरिंग आणि आधुनिक तत्वज्ञान. म्हणजे आपण शिवाजी महाराज म्हणतो, पण शिवाजी महाराजांचं समकालीन होता आयझॅक न्यूटन. म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, हे सगळं जे न्यूटन शोधत होता, डिफरन्शियल इक्वेशन, हे महाराजांच्या काळात त्यांना त्यांना त्या शास्त्रीय माहीत होतं. आणि तो कोणत्या अँगलवर लावायची, त्याचा पल्ला कुठे जातो, ते कुठे गोळे अचूक मारायचे, हे जे आहे ना, हे ब्रिटिशांकडून तुम्ही तिथे पाहू शकता की त्यांनी कमीत कमी हानीत किती किल्ले तुमचे घेतलेले आहेत. आणि त्या गेटवरती कुठून मारा करायचा, किती करायचा. आणि ते आपल्याकडच्या देशी इतिहासकारांनी लिहून ठेवलंच आहे ना, की हे हे जे आहेत हे 7 समुद्रापार आलेले आहेत, त्यांना ते आराम करत नाहीत. म्हणजे त्यांचा तोफखाना रात्रंदिवस चालू असायचा. म्हणजे मराठ्यांचा तोफखाना जो निजामाविरुद्ध होता, त्याचं एका इंग्रजानं किंवा इतर लोकांनी किंवा गोनी दांडेकरांनी वर्णन केलेलं आहे की कसं, तर म्हणजे काय, तर सकाळी उठल्यानंतर बाबा उठलं की जरा आळस पिळस दिल्यानंतर मग थोडीशी दारू भरायची, मग त्याच्यावर ताक टाकायचा, मग त्यात गोळा भरायचा, मग एक गोळा उडवायचा. मग नमाजाची वेळ झाली, कारण गोलंदाज मुसलमान, मग ते जाणार नमाजाला, मग तिकडे जेवण वेवण करायचं, मग खाऊन पिऊन जरा पान बिन खाऊन झालं की मग मग दुसरा गोळा भरायचा. आणि मग आता असे 2 ते 3 गोळे उडवले दिवसात तर फार काम झालं. अशा पद्धतीचा मराठ्यांचा तोफखाना होता आणि मराठ्यांना सिंगल आउट करण्यात तिथे काही कारण नाही. निजामाचा तोफखाना याच धर्तीचा होता. म्हणजे देशी तोफखाना हा या पद्धतीचा होता. याच्या विरुद्ध तुम्ही जर इंग्रजांचा तोफखाना म्हणाल तर त्याचे कितके गोळे उडवले त्याचा हिशोब तिथे आहे. आणि त्याने साधारण हजारात गोळे उडवलेले आहेत. आणि
त्यांचे गोळे म्हणजे कसे की मराठ्यांचे गोळे म्हणजे कसे की त्या तोफेचा फर्मा करून टाकायचा. फर्मा म्हणजे काय, तर एक कागद घ्यायचा, तोफेच्या तोंडाला लावायचा आणि त्याचं वर्तुळ काढायचं आणि मग हा कागद पडायचा. मग आता या तोफेचे गोळे करून द्या. म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट कस्टम मेड, म्हणजे तेवढा ते लोखंडाचा गोळा नेमका तेवढा मापाचा पाहिजे. ब्रिटिशांचं तसं नव्हतं. त्यांची सिस्टीमच होती की 1 पाउंडर, 12 पाउंडर, 18 पाउंडर या स्टँडर्ड साईजेस होत्या. त्याला स्टँडर्ड व्यासाचे गोळे होते, त्याला स्टँडर्ड वेट्स होती, स्टँडर्ड फॅक्टरीज होत्या. तेव्हा त्यांनी हजारात गोळे मॅन्युफॅक्चर करणे, शिप करणे आणि आपल्याला 1 पाउंडरचे किती हवे, 12 पाउंडर किती हवे, 16 पाउंडर किती हवे, 18 पाउंडर किती हवे, याचा सगळ्याचा हिशोब करण्याची सिस्टीम त्यांच्याकडे होती. तर ते नुसतं काही आपलं बाजार मुंग्यांची सेनाती नव्हती, ती प्रोफेशनल आर्मी होती. तर या प्रोफेशनल आर्मीनं कितीतरी कमी वेळात किल्ले घेतले हे आश्चर्य नाही. कारण म्हणजे दैववाद आणि सायंटिफिक मेथड याच्यामध्ये काय कोण जिंकेल, म्हणजे यू कांट फाईट फाईट फिजिक्स ना. तर त्या पद्धतीनं फिजिक्सचा शेवटी तो विजय झाला, अशा पद्धतीनं ते मी समराईज करेन. आणि एक शेवटची एक हकीकत सांगतो की म्हणजे या मॅक्लिओड जर्नलमध्ये आपल्याला अनेक मनोरंजक गोष्टी कशा कळतात. तर तुम्ही म्हणाल की पुण्याहून साताऱ्याला गेले म्हणजे काय, तर कात्रजच्या घाटानं गेले, खंबाटकीच्या घाटानं गेले. तर तसं नव्हतं. कारण त्यावेळी खंबाटकीचा घाटच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्या काळातले जे रस्ते होते ते आजच्या काळापेक्षा पूर्ण वेगळे होते. आणि पुण्याहून साताऱ्याला जायचं तर कसं जायचं, तर पुण्याहून निघायचं, दिवे घाटात जायचं आणि दिवे घाटाला इंग्रज काय म्हणायचे, तर लिकल बोर घाट. तर लिकल बोर घाट पार करायचा, मग सासवडला जायचं आणि सासवडून जेजुरीला जायचं, जेजुरीहून नीरा नदी ओलांडायची. मग नीरा ओलांडली की तिथे सालप्याचा घाट लागतो, मग सालप्याचा घाट उतरायचा आणि तिथून मग सातारा. अशा पद्धतीचा त्या काळात वळसा मारून रस्ता होता आणि तो सरळ रस्ता नव्हता. आणि मॅक्लिओडनं प्रत्येक गाव आणि त्याच्या पुढचा मुक्काम यातलं अंतर हे दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला हा सगळा त्याचा जो पाथ आहे तो नकाशावरती ट्रेस करता आला. आणि गावाची नावं बदलली आहेत, धरणं मध्ये झाली आहेत. त्यामुळे हे रस्ते आता बदलले आहेत, पण हे सगळे रस्ते आम्हाला एक मनोरंजकरित्या ट्रेस करता आले. आणि चिपळूणकर सावकारांनी म्हणलंय की त्या काळात म्हणजे आपल्या लोकांमध्ये हिंमत, ताकद याची कमी नव्हती. ती कशी, तर पुण्याहून साताऱ्याला जासूद पाठवले औषध आणायला आणि ते परत आले. तर ते एक दिवस पुण्याहून साताऱ्याला चालत गेले आणि दुसरा दिवस परत आले. म्हणजे पुण्याहून सातारा हे साधारण 80-100 मैलाचं अंतर जे आहे, 100-120 किलोमीटरचं आजचं जे अंतर आहे, ते माणसं आपल्याकडे एक एक दिवसात चालून जायची आणि परत यायची. म्हणजे बघा, हे काही 200-250 किलोमीटर चालणं अशा स्वरूपाची भक्कम माणसं आपल्याकडे होती. म्हणजे देशी ताकद आणि विदेशी पैसा आणि विदेशी ब्रेन याच्या बळावरती इंग्रजांनी जे राज्य केलंय ना, ते तसं केलंय. म्हणजे हिंदुस्थान जो इंग्रजांनी ताब्यात घेतला, त्यावेळी तुम्ही म्हणाल की त्यांनी 2 लाख गोरे सोल्जर आणले आणि त्यांनी ताब्यात घेतला, असं मुळीच नाहीये. जे गोरे सोल्जर होते ते 2,000 होते, बाकीचे 98,000 देशीच होते. म्हणजे जी देशी ताकद होती त्याला कुठल्या पद्धतीने कसं वापरायचं, हा जो ब्रेन होता तो विदेशी होता. तर देशी प्लस विदेशी हे जे ब्रिटिश साम्राज्याचं फाउंडेशन होतं, त्यांनी ते नुसतं भारतच नाही तर साऊथ आफ्रिका, ब्रह्मदेश, पाकिस्तान, इराण, हे नाही तर World War I आणि World War II ही युद्ध ब्रिटिशांनी भारतीय सैन्याच्या बळावर, देशी ताकदीच्या बळावर जिंकलेली आहेत. हे आपण ज्यावेळी लक्षात घेऊ ना आणि आपल्याला त्या ताकदीचा वापर कसा करायचा हे कळलं ना, त्या दिवशी आपण खरे महासत्ता होऊ. आणि इतिहासातला तो खरा एक लेसन असेल असं मला वाटतं. तर इथवर मी माझं भाषण आता थांबवतो. यातल्या शेवटच्या भागावरचे काही 2-4 प्रश्न असतील ते आपण घेऊया आणि मग समारोप करूया. बोला प्रमोदजी. फारच सुंदर तुमचं आजचं लेक्चर होतं. सो थँक यू व्हेरी मच. आय थिंक वी लर्न अ लॉट. सो माझा प्रश्न असा आहे की साधारण आपण म्हणजे आजच्या काळात आपण असं म्हणतो की गोरे लोक, पाश्चिमात्य लोक भारतात आले की त्यांना अनेक प्रकारचे रोगराई म्हणजे साधारण ताप येणं, सर्दी पडसं किंवा हो. इतर सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांना त्रास देतात. आणि त्यावेळची तर गोष्ट आणखीन खराब असू शकेल. हो. पाण्याचा त्रास, हवेचा त्रास वगैरे, वगैरे. तर मग हे ब्रिटिश म्हणजे आता तुमच्या सगळ्या ह्याच्यावरनं कळलं की त्यांनी इतक्या उलाढाली केल्या, इकडून तिकडं जा, तिकडून इकडं जा. हे त्यांना म्हणजे हाऊ डिड दे गेट अकस्टम टू इंडियन क्लायमेट, इंडियन ईटिंग? म्हणजे हम्म. दॅट इज अ एक्स्ट्रॉर्डिनरी प्रॉवेस इन माय ओपिनियन. किंवा हो. लोकांशी बोलणं किंवा त्यांच्या त्यांच्या म्हणजे हो. वेअर डिड ऑल दिस मोटिवेशन कम फ्रॉम किंवा फिजिकल प्रॉवेस ऑल्सो? मोटिवेशन कसं असतं ना की ते स्ट्रॉंग मॅन क्रिएट
स्ट्रॉंग टाइम्स असं ते ते तो काळच तसा होता की तुम्ही तो काळ बघितलं तर हे राज्यकर्ते ते म्हणतात ना सातासमुद्रावरून ते राज्य करायला आलेले आहेत. त्यांना घालवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये. आणि तुम्ही आजही पाहाल ना तर इमिग्रंट कम्युनिटी ही नेहमी व्हायब्रंट, उद्योगी आणि चांगली असते. मग पुढच्या पिढ्या जसं निघतील ते त्यांचं कर्तृत्व. पण जे इमिग्रंट्स येतात ना कायम ते आपला मार्क बनवतात आणि त्या त्या देशात यशस्वी होतात. म्हणजे आपण सगळे त्यातले फर्स्ट जनरेशनची उदाहरणच आहोत. तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की त्या काळात काळ बदलला होता. म्हणजे वैद्यकशास्त्र, आधुनिक हे जे आहे ना त्याची प्रगती त्या काळात चालू होती. म्हणजे दुसरा बाजीरावाला एक कौतुक केलं पाहिजे की तो पहिला माणूस होता की ज्याने आपल्या घरात आपल्या बायकांच्या देवी काढून घेतल्या होत्या. म्हणजे जेन्नरची लस आली होती त्या काळात. आधुनिक जे मेडिकल सायन्स आहे ना त्याची सुरुवात त्यावेळी होत होती. त्यांना मलेरियावरती ते क्विनाईनचं औषध हे जर्म्समुळे हे होतात. हे सगळे जे शोध लागलेत ना हे 1118 ते 50 या काळात साधारण लागले. म्हणजे शास्त्र इतक्या झपाट्याने त्या काळात पुढे जात होतं की त्यांना त्या काळात इंडस्ट्रियल रेव्होल्युशन सुरू झाली होती. म्हणजे 1850 मध्ये इंग्रजांनी रेल्वे भारतात आणली. त्यामुळे त्यांना जो तो इम्पेटस होता ना त्यांच्या मागे जो हेड त्यांना त्यांच्या शिरांमध्ये जो वारा होता ना तो सगळा तिथला होता. त्यामुळे हा काळच एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. आणि त्यांना या सगळ्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा त्यातल्या आधुनिक प्रगतीचा आणि याचा खूप फायदा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे वंश परंपरा ही पद्धत नव्हती. म्हणजे एल्फिन्स्टन मेला तर त्याच्या पोरानं गव्हर्नरशिप करायची, मग त्याला पोरगच नाही तर काय होणार, अशी पद्धत नव्हती. एल्फिन्स्टन मेला तर त्याच्या जागी दुसरा गव्हर्नर होता. एल्फिन्स्टन मेला तर त्या जागी माल्कम येईल, माल्कम मेला त्याच्या जागी तिसरा येईल. तो अपॉइंटेड माणूस होता ना. तर ते काही वंश परंपरा नव्हतं. त्यामुळे त्यांना समजा 50 माणसं मेली तर मेली, तर त्या जागी 50 नवीन ब्रिटिश पोरं तिथे तयारच होती. आणि भारताची ख्याती त्या काळात सुवर्णभूमी म्हणून ब्रिटिशांकडे होतीच होती. त्यामुळे क्लाईव्ह पासून अनेक लोक गबर झालीच होती भारतात पैसे कमवून. त्यामुळे तिकडे 16-17 वर्षाची पोरं झाली ना तिथे काही त्याला उद्योग नाही ना दे भारतात पाठवून, अशी पद्धतच होती. आणि म्हणजे या लोकांची वय पाहिलीत ना तर बाजीराव 20-22 वर्षाचा होता, एल्फिन्स्टन 25 वर्षाचा होता. या सगळ्या 20-25 माणसांनी ही फार मोठी मोठी कारस्थानं केलेली आहे. त्यामुळं मेली तर मेली, त्यांच्याकडे देवर नथिंग टू लूज ना. ते काही त्यांना दुसरा माणूस रिप्लेसेबल तिथे अवेलेबल होता. या कारणांमुळे त्यांचं ते सुलभ झालं. सत्यन बोल काय म्हणतात. हा, सत्यन, गुरुप्रसाद, मनोज, आज एकदम इतिहासकारांची मांदियाळी आहे आपल्याकडे आज. फार छान. बोला सत्यन. म्यूट वर आहात तुम्ही. सत्यन म्यूट. तो माझा हा, बोला बोला. हा माझा प्रश्न असा आहे, तू आता म्हणलास की खंबाटकी घाट त्याला नव्हता. पण मला असं आठवतंय की तो ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधलाय. म्हणजे मी धावडशीला गेलो होतो काही दिवसापूर्वी, तर हा. त्यांच्या देवळामध्ये असं लिहिलंय की तो खंबाटकी घाट त्यांनी बांधला. तर ते एकदा फक्त आपण चेक करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. की बहुतेक खंबाटकी घाट त्याला होता अस्तित्वात असं हो मला हो, वाटतंय. म्हणजे मला तू नक्की जे म्हणतोयस ना ते 100% बरोबर आहे. मी घाट अस्तित्वात नव्हता असं नाही म्हणत आहे. पुण्याहून साताऱ्याला हा जाण्याचा हा राजमार्ग जो आहे ना तो दिवे हा घाटानं आणि हा रूढ मार्ग. म्हणजे आता कसं आहे की आपला मॅक्लिओर, म्हणजे आता आपलाच म्हणतोय मी त्याला, पण तो तसा फरक आहे. पण हो 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 मॅक्लिओर जो आहे ना तो तोफा घोडदळ म्हणजे त्याला साधारण कमीत कमी कष्टाचा आणि लोड बेअरिंग मार्ग हवा होता. तर तो खंबाटकी घाट नसून तो हा होता असं माझं म्हणणं आहे. घाट होता ओके कारण ओके काय आहे की हा डोंगर पुरातन आहे, ते कितीतरी काळापासून आहेत. म्हणजे आता हो ते सिंहगड नव्हता तानाजी मालुसऱ्यांपूर्वी असं म्हणण्यापैकी तो झाला ना, तो खोळेपणा आहे. हा हा घाट होता, म्हणजे आजच्या राजमार्ग आहे. आजच्या स्वरूपात नसेल. आजच्या स्वरूपात म्हणजे रस्ता असेल पण तो क्रूड रस्ता असेल असं वाटतं मला. 100% म्हणजे तो तोफा हा नेणे, हेवी सामान नेणे याच्यासाठी सोयीचा नव्हता. एवढंच माझं म्हणणं आहे. अगदी अगदी. थँक्यू. त्यांच्याकडे त्यांच्याकडे ह्या महत्वाकांक्षा, वैयक्तिक आणि जेलसी आणि त्याच्यातून एकमेकांचे काटे काढणे, हे त्यांच्याकडं म्हणजे ब्रिटिशांकडे हे कमी कसं काय आढळतंय? आणि आपल्या देशी राजकारणामध्ये अगदी दोन्ही बाजूला सुद्धा हे प्रकर्षानं जाणवतं. आपणच आपले बंधू आणि आपलेच जे आहेत त्यांच्याशी आपण युद्ध करतो आणि एकमेकांचा काटा काढतो. तर हा प्रकार कसा काय होत होता आणि ब्रिटिश ह्याच्यामध्ये असं होऊ नये म्हणून काय खबरदारी घेत होते? अं, काय आहे की ब्रिटिशांकडे ही गोष्ट नव्हती असं नाही. आपल्या दुप्पट भांडणं ब्रिटिशांमध्ये होती. म्हणजे कसं की माल्कमचं म्हणणं होतं की गव्हर्नर मुंबईचा मीच होणार. एल्फिन्स्टनला काय कळतं.
एल्फिस खान म्हणतो की मीच गव्हर्नर होणार, नाही का? आणि हम्म. तिकडे काय कळतं म्हणजे माल्कमला काय कळतं, मग नंतर तिकडे जो स्मिथ आहे, स्मिथला म्हणतो की हिस्लॉप माझ्या वरचा असलं तरी मला जास्त अनुभव आहे, हिस्लॉपला कमी कळतं. तर ब्रिटिशांची आपापसात आपल्यापेक्षा दुप्पट भांडणं होती. पण ब्रिटिशांची ती भांडणं राष्ट्राला हितकारक का झाली नाहीत? कारण आपल्या सर्वांपेक्षा ब्रिटिश राष्ट्र मोठं हे त्यांनी ठरवून घेतलेलं होतं. ब्रिटिश राष्ट्राच्या विरोधात आपला स्वार्थ येणार नाही हे त्यांनी काळजी घेतली होती. तसं आपलं ना मराठ्यांच्या राष्ट्राविरुद्ध किंवा छत्रपतींच्या घराण्याविरुद्ध आपलं काही होत आहे याची पत्रास ना होळकरांनी बाळगली, ना शिंद्यांनी बाळगली, ना पेशव्यांनी बाळगली, ना नानांनी बाळगली. त्यामुळे आपल्यावर ही वेळ आली. ते भांडणं असणं म्हणजे काय आहे की आता आपण म्हणतो ना की पुण्यात 3 लोक एकत्र आले तर 4 संस्था निघतील आणि 10 भांडणं तयार होतील. तर हम्म. ती जे आहे तो गुण पाण्याचा आहे आणि तो थेम्सच्या पाण्यालाही आहे आणि मुळामुठीच्या पाण्यालाही आहे. त्यामुळे भांडणं असतात ती कुठपर्यंत न्यायची याचं जे जजमेंट आहे ना ते ब्रिटिशांनी उत्तम सांभाळलं. आणि आपण परदेशात आहोत म्हणजे आता तुम्हालाही ती कदाचित भावना जाणवेल की तुम्ही इथे आहात तर वयम पंचाधिकम शतम म्हणजे आपण सगळे मराठी अमेरिकेत एकमेकांना सांभाळून वागू, राईट? पण तुम्ही महाराष्ट्रात गेलात आणि काही झालं तर तुम्ही दुसऱ्या मराठी माणसाशी जरूर भांडाल. तर तसा तो प्रकार असतो की आपण आपल्या आपल्या घरी आहोत ना तर मग ते आपल्याला ते भान नसतं. पण तुम्ही परदेशात आहात ना तर तुम्ही तुमच्या देशबांधवांना सांभाळून राहता. तसं ते होतं की त्यांचं त्या आपल्या राष्ट्राचं हित सगळ्यात उत्तम आहे, त्याच्या त्याच्या खाली आपण काय भांडाल ते भांडा. जे वैयक्तिक महत्वाकांक्षा असणं सगळं ठीक आहे, पण आपण राष्ट्राचं हित कधी जेओपार्डाइज करायचं नाही ही भावना त्यांची होती. आणि ती जोपर्यंत होती तोपर्यंत त्यांना हा प्रॉब्लेम आला नाही. आणि कसं आहे दुसरं सांगतो, म्हणजे गुरु कदाचित बोलेल माझ्यानंतर की सैन्याचा एक महत्वाचा नियम असतो युनिटी ऑफ कमांड. म्हणजे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जो हुकूम दिला तो विना तक्रार पाळायचा, त्याला क्वेश्चन करायचं नाही. हे जे आहे ना हे आधुनिक सैन्याचा जो नियम आहे तो ब्रिटिश काळात होता. म्हणजे तुमच्या सुपिरियरने ऑर्डर दिली तर ती तुम्ही पाळायची विदाउट एनी क्वेश्चन. असं हम्म. ते असतं. आणि काय असतं की देशी सैन्यामध्ये अशी पद्धत नव्हती. म्हणजे तुम्ही जमल्यास पाळा, न जमल्यास निघून या, अशा पद्धतीनेच आपण पृथ्वी जिंकली असं नाना फडणवीस म्हणतात पानिपतच्या वेळी. म्हणजे मल्हारराव निघून आले याला मी काही मोठी गोष्ट मानत नाही, कारण मल्हाररावांनी 100% हुकूम मिळेपर्यंत उभा राहायचं अशी त्या काळातली मराठ्यांच्या सैन्यातली पद्धत नव्हती. ज्याला जसं जमेल तसं त्याने युद्ध करावं, न जमल्यास निघून जावं, अशीच ती पद्धत होती. त्यामुळे तो पूर्वोत्तर पश्चिम याच्यातला फरक आहे की युनिटी ऑफ कमांड आणि ऑर्डर हे जे आहे ही कन्सेप्ट मराठ्यांकडे नव्हती. त्यामुळे वरून ऑर्डर आली की भांडणं बंद करायची हे जे ब्रिटिश शिस्त होती ती आपल्याकडे मुळीच नव्हती. व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. म्हणजे त्यांच्याकडचा जो डिसिप्लिन आहे, म्हणजे अर्थात सायन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. आणि म्हणजे फिजिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आधुनिक तंत्रज्ञान युद्धाच्या दृष्टीनं. पण त्याचबरोबर डिसिप्लिन त्यांचा हा प्रामुख्याने इथे कारणीभूत झालेला दिसतोय. आणि बाकीचं जे माझ्यात एक त्यांचं जे युद्ध आहे त्यांना हळूहळू ते उमगत गेलेलं दिसतंय ब्रिटिशांना देखील. का त्या महत्वाकांक्षेनंच ते आलेले दिसत आहेत, की म्हणजे आर देअर एनी एव्हिडन्सेस की ज्याच्यामध्ये त्यांना अगदी मराठ्यांच्या सुरुवातीच्या काळातच त्यांना ही महत्वाकांक्षा झालेली होती, का की नंतर ती डेव्हलप झाली, त्यांना वीक स्पॉट दिसत गेले आणि मग दे स्टार्टेड एंट्री. तर हो. तर कसं आहे की ब्रिटिश हे काही पेशवाईत 1817 म्हणजे आता 1802ला तह झाला म्हणजे 1801ला आले असं नव्हतं. हा. ब्रिटिश हे शिवकाळाच्या पूर्वीपासून म्हणजे मुंबईत ब्रिटिश जे आहेत ते 1650-60 सालापासून आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण म्हणजे त्यांनी तिथे तुम्ही जे आज्ञापत्र वगैरेचा जो उल्लेख येतो त्यात ते म्हणणार की परदेशी लोक हे ठिकठिकाणी आहेत तर ते त्यांना स्थळलोभ आणि होणार नाही हे काही संभवच नाही. त्यामुळे या लोकांच्या विरुद्ध जंजिरे बांधायचे, खांदेरी उंदेरीचे किल्ले बांधायचे. हे कोणी ओळखलं? शिवाजी महाराजांनी. कधी? 200 वर्ष आधी, हा प्रॉब्लेम तयार होण्याच्या आधी. म्हणजे शिवाजी महाराज का ग्रेट होते हे तुम्हाला यातून कळतं, या पद्धतीनं कळतं. तर हे लोक आधीपासून म्हणजे 1600 सालापासून त्यांची वखार सुरतला होती. आणि ते 1800 सालापर्यंत बलवान होण्याचं कारणच असं आहे की ब्रिटिशांनी युरोपात मोठमोठी युद्ध जिंकली. म्हणजे जो ड्यूक ऑफ वेलिंग्टन आहे, आर्थर वेल्सली आहे, त्यानं नेपोलियनला हरवलं. त्याच्या आधी त्यानं शिंदे होळकरांना असईला हरवलं. त्याच्या आधी त्यानं धोंजी वाघाला म्हैसूरच्या मोहिमेत हरवलं आणि त्याने टिपू सुलताना हरवलं. तर ही जी सगळी ब्रिटिशांची जी युद्ध आहेत ना
त्यांनी नुसताच डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सगळ्यांना पहिलं त्यांनी युरोपातले प्रतिस्पर्धी गप्पा बसवले आणि मग त्यांना जग खुलं झालं ना. हम्म. त्यानंतर त्यांचं नेव्हल सत्ता जी झाली ना त्यांची एस्टॅब्लिश, तर त्यांनी ती सत्ता पहिली ताब्यात घेतली की ब्रिटिशांचा म्हणजे भारताचा जो फॉरेन ट्रेड होता तो ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. आणि तुम्हाला एक गोष्ट जाणवली की नाही मला माहित नाही आणि माहित असेल याची मला कल्पना नाही. पण तुम्ही जर पेशवाईतले उल्लेख पाहाल म्हणजे आता पहिल्या बाजीरावाच्या काळात पेशवाई चांगली भरात होती, राईट? ती बुडणार आहे असं कोणीच म्हणणार नाही. तर पहिल्या बाजीरावाच्या काळात जे काही घड्याळं बिड्याळं यायची ती मुंबईहून यायची. हम्म. नंतर शिवाजी महाराजांच्या काळात ज्या काही तलवारी यायच्या त्या पाश्चात्य स्टीलच्या यायच्या. म्हणजे काय? आणि घोडे कुठून यायचे तर अरबस्तानातून यायचे. म्हणजे काय की आपल्याकडे जी देशी ताकद होती ही याचे डिपेंडन्सी ही तिकडे होती. म्हणजे आपल्याकडे चांगलं स्टील हे 200 वर्ष बनत नव्हतं. चांगलं स्टील ब्रिटिश होतं. चांगली घड्याळं ब्रिटिश होती. त्यामुळे लोखंडी सामानाच्या जे काही वस्तू होत्या ना त्या मुंबईहून पुण्यात इम्पोर्ट व्हायच्या. पेशवे काळातही बाजीरावाच्या काळातही घड्याळ इम्पोर्ट झाल्याचे उल्लेख आहे. त्याच्यामुळे आपलं जे मार्केट होतं, इकॉनॉमी जी होती, त्या इकॉनॉमीचा एक मोठा हिस्सा हा ब्रिटिशांनी आधीच ताब्यात घेतला होता. त्यामुळे आपलं अर्थकारण हे ब्रिटिशांनी सत्ता ताब्यात येण्याच्या आधीच ताब्यात घेतलं होतं. हम्म. त्यामुळे ते असं झालेलं नाही की ते एक दिवस उठले आणि त्यांनी ते ताब्यात घेतलं. त्यांची ती 200-250 वर्षापासूनचा जो प्रयत्न होता, त्यांनी तर युरोप निर्वेद केला, मग आपलं अर्थकारण ताब्यात घेतलं. मग त्यांना भाऊबंदकीमुळे तिथे घुसण्याची संधी मिळाली कारण आपणच आमंत्रण पाठवलं ना, की या आणि आम्हाला सत्तेवर बसवा. मग ब्रिटिश का नाही म्हणणार नाही तुम्ही जर बोलवताय तर. त्यामुळे ते असं अफसोस झालं की ते त्यांनी आपली ताकद वाढवत नेली आणि ते दबा धरून बसले होते आणि त्यांना योग्य वेळ आली त्यावेळी ते आपोआप सगळं जुळून गेलं. पण असं नाही की ते त्या संधीचीच वाट बघत बसले होते. व्हेरी इंटरेस्टिंग. आहे. आणि सुनील टू बोलतोय. चेतन, टू आन्सर युअर क्वेश्चन, मगाचा जो प्रश्न होता तुमचा म्हणजे सैन्याबद्दलच्या संदर्भातला किंवा मनोज जे सांगत होता त्याचं दुसरं एक्सप्लेनेशन सांगतो काय आहे ते. एव्हरी मॉडर्न आर्मी इज अंडर द ओथ. तुम्ही जेव्हा सैन्यामध्ये कमिशन होता म्हणजे एक सैनिक म्हणून किंवा अधिकारी म्हणून काहीही म्हणून, तर यू आर अंडर द ओथ ऑफ एलिजियन्स. हा. जसं मनोजनी सांगितलं की होळकरांना काही आदेश नव्हता की मरेपर्यंत युद्ध करा आणि जर का मागे हटला तर इट विल बी अ कोर्ट मार्शल ऑफेन्स. आजच्या भाषेत ज्याला कोर्ट मार्शल ऑफेन्स असं म्हणतात ना, तशी सिस्टमच बिल्ट नव्हती. आणि अंडर द ओथ म्हणजे आणि अलिजियन्स हे दोन शब्द जर आपण म्हणतो ते कुणाची म्हणजे अंडर द ओथ ऑफ हुम. आजचे जे भारतीय म्हणजे भारताच्या परिप्रेक्षात विचार केला तर भारतीय सैन्य हे राष्ट्रपतींच्या नावाने शपथ घेतं. बरोबर. कारण ते सर्वोच्च मानलेले आहेत म्हणजे भारताच्या संविधानाने. हा. असं सगळ्यांना एक करेल असं मुळात काही कॉन्स्टिट्यूशनच नव्हतं. हम्म. एक. आणि दुसरं म्हणजे आम्ही त्या दिवशी बोलत होतो म्हणजे मनोजला आठवत असेल की समजा दोन अधिकाऱ्यांच्या मध्ये वाद आहेत तर ते आजही असतात. जगात दोन कुठल्याही माणसांच्या मध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असतो. दोन डिफरन्स ऑफ ओपिनियन नसणारी माणसं नाहीत असं जगात सहसा होत नाही. हा तर म्हणजे हल्ला करायचा तर माझं म्हणणं आहे की डावीकडून करावा, तुमचं म्हणणं आहे की उजवीकडून करावा, हे होतच. त्याच्यात काही वाद नाहीये. पण ही माणसं ते प्रायव्हेटली सुद्धा रेकॉर्ड करत नाहीत. हा म्हणजे तुला आठवतंय का मनोज, एकाच प्रसंगात मी असं म्हणालो होतो की अरे बापरे हे यांनी कसं लिहून ठेवलं, हे जर का पकडलं गेलं असतं तर त्याच्यावरती कोर्ट मार्शल झालं असतं. म्हणजे एका दोन अधिकाऱ्यांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की अरे ह्यांनी हे केलं, हे काही फार बरोबर नाही केलंय, अशा अर्थाचा तो मजकूर होता. पण ते त्यांनी सांगितलं की पण मी तर चर्चेला म्हणालो की अरे बापरे हे असं लिहित नाही, अशी पद्धत नाहीये लिहायची त्यांची. आणि ते का रेकॉर्ड करत नाही त्याचं अगदी बाळबोध कारण आहे की ह्या दोन माणसांच्यातलं जे भांडण आहे ते त्या दोन माणसांनी सोडवायचं आहे, एक. आणि दुसरं, हे भविष्यात जर का कोणालाही कळलं ना तर त्यांचं माझ्या सैन्याबद्दल माझ्या राजाबद्दल काय मत होईल, हा, तर ते वाईटच होईल. की दोन माणसं भांडत होती असंच ते त्यातनं इन्फरन्स काढतील, ते कशासाठी भांडत होते पाहणार नाहीत. म्हणून ते रेकॉर्ड करायचं नाही. आपल्याकडे अशी पद्धत नव्हती. म्हणजे माधवरावच्या काळामध्ये तर अशी गोष्ट आहे की अनफॉर्च्युनेट आहे पण ते जे घडलंय ते सांगतोय की हैदरला हरवून त्याच्याकडनं जो सगळा सैन्य म्हणजे शस्त्रांचा जो सगळा जखीरा जप्त केला, तो पुढे यांनी काय केलं तर यांनी तो विकायला काढला आणि हैदरच्या सैन्याने तो अधिक पैसे देऊन विकत घेतला यांच्याचकडनं. बर. आणि ह्यांच्या ते लक्षातच आलं नाही शेवटपर्यंत. वेअर ॲज जर का तुम्ही मॉडर्न टाइम्स मध्ये पाहाल तर सैन्य जिथून आपला बेस सोडून जातं तिथे जे
काही शस्त्रास्त्र जी काही राहतात मागे उरतात त्या सगळ्याच्या फायर पिन्स काढून टाकतात. हम्म. फायर पेन्स कॉकिंग हँडल्स काढून टाकतात की जेणेकरून ते परत वापरताच येणार नाही. आणि वापरायचं असेल तर त्याला परत काम करावं लागेल त्याच्यावरती. इतकं म्हणजे असं सरळच म्हणजे फक्त एक बंदुकीत गोळी भरली, कॉक केली रायफल आणि फायर केली असं करता येणार नाही. याची व्यवस्था आजच्या सिस्टममध्ये, मॉडर्न सिस्टम्समध्ये करून ठेवतात. ती व्यवस्था कुठलीही आमच्या पूर्वजांनी दुर्दैवाने कधी केली नाही. आणि जसं मनोज म्हणाला तसं आहे की आमच्या पूर्वजांना दारूला हात लावायला जो काही कमीपणा वाटला, काय त्याचं कारण आहे परमेश्वरला माहिती. हा, पण आम्ही घोड्यावर बसणार आणि आम्ही तलवार चालवणार एवढंच होतं आमच्याकडे. हा तो त्यातला मगाचा सांगायचा विषय होता. अच्छा, तर थँक्यू. तर शिस्तीवरून मला अजून एक वाचल्याचं आठवतंय की जसा आपला तोफखाना म्हणजे मग तो मुघलांचा असेल किंवा मराठ्यांचा असेल आणि याविरुद्ध जर आपण इंग्रजांचा किंवा कोणत्याही युरोपियन सत्तेचा तोफखाना बघितला तर त्यांचे तोफखाने म्हणजे अगदी अतिशय शिस्तबद्ध, ट्रेंड लोक आणि अगदी मला मागे कुठेतरी एक पुस्तक सुद्धा कुठेतरी दिसतं, कोणी फेसबुकवर शेअर केल्याचं किंवा गुगलवर बघितल्याचं आठवतंय की ज्याच्यामध्ये अगदी तोफा डागताना त्यांचा कोण कसा पाहिजे आणि कशा प्रकारे ती तोफ डागायची याचे पूर्ण मॅन्युअल्स त्यांच्याकडे असायचे. या सोळाशे उलट मी पन्नास असं सालातलं मॅन्युअल आहे ते. 1650 हो सालातलं ते मॅन्युअल आहे. हो सो तो पण एक खूप फरक आहे. आणि आता विषयांतर म्हणून सांगतो आज म्हणजे खरंच अहोभाग्य आहे माझं की तू तू आणि सत्येन यांच्या बरोबर बोलणं होतंय. तुमचं ते टॅवर्नियरचं प्रवास वर्णन जे पुस्तक आहे ते मी खूप दिवस वाट बघत होतो की मला कसं मिळेल, इकडे कसं मिळेल. शेवटी माझ्या ऑफिसमधली एक कलीग गेली होती, तिला म्हणलं काही पण कर पण माझ्यासाठी ते पुस्तक घेऊन ये. आणि लकीली मला ते पुस्तक मिळालं. आता काही 4-8 दिवसापूर्वीच मिळालं. अजून वाचनाला सुरुवात करायची आहे. पण व्हेरी गुड. ते हॅपी थोडंसं रिडिंग. हॅपी रिडिंग टू यू. थँक आणि एकंदर मी सुरुवातीच्या काही पानांवरूनच कळलं मला की तुम्ही प्रचंड काम केलंय. किती वर्ष त्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत होतात. खरंच तुमच्या चिकाटीचं आणि अभ्यासाचं कौतुक आहे. फारच. खूप छान. या, ऍब्सोल्युटली. असो तर आणखीन एक मला म्हणजे प्रश्नाच्या दृष्टीने आणखीन एक मला वाचल्याचं आठवतंय की भारत असू देत किंवा चीन असू देत, इथले लोक बाहेर गेले नाहीत लढाया करायला. ह्याचा अर्थ आपण फार शांतीप्रिय होतो असं नाही. तर आपल्याला जे पाहिजे म्हणजे अन्न, धान्य आणि सोनं असू देत, हिरे असू देत, संपत्ती असू देत, ती देशातच होती. त्यामुळे बाहेर जाऊन लढाया करायची गरज नव्हती. या उलट युरोपमध्ये तिथलं वातावरण आणि एकंदर परिस्थितीमुळे त्यांना बाहेर जाणं आवश्यक होतं. आणि शिवाय अशा वातावरणात राहून जो टगेपणा ज्याला म्हणतात साध्या सरळ भाषेत, आर्दानपणा, टगेपणा, तो त्यांच्याकडे पुरेपूर होता. तर हाऊ मच यू अग्री विथ दिस अनालिसिस? नाही 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 नाही, काही असं म्हणण्याचं नाही. कारण नाही. सांगतो की आमचे पूर्वज म्हणजे चोल जे होते, हे चोल फार लांबपर्यंत जाऊन त्यांनी राज्य केलेलं आहे. म्हणजे जी तुम्ही कंबोडिया किंवा ह्याच्यामध्ये जी खमेर नावाची जी डायनेस्टी आहे, हो. हा, याचे मूळ पूर्वज हे चोल आहेत. सो वाव. तिथपर्यंत ते गेलेले होते. हो हो, असं काही नाही की बाहेर जात नव्हते, लढाई करत नव्हते. सगळे सगळं करत होते. फक्त काय आहे की त्याची गरज कितपत आहे हा प्रत्येकाने आपापला ठरवायचा मुद्दा आहे. हम्म. त्यामुळे तो काय हो. म्हणजे त्या नव्हते. आणि कालखंडात माझ्यामध्ये स्फिअर ऑफ जी अम्बिशन असते ती वेगळी झालेली होती आणि माझ्या इथे सोबतता होती आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी घर बसल्या मिळतायत. तसं वातावरण ते माझं म्हणणं असं की इट्स ब्रॉड स्ट्रोक, म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी त्यात इन्क्लूड करताय मोठ्या एका स्ट्रोक मध्ये. पण त्यात तुम्ही अशी लोक त्या काळातही होती जी बाहेर जाऊन लढत होती वगैरे वगैरे. आणि हिंदूज बियॉन्ड हिंदूकुश नावाचं पुस्तक आहे. तर ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. म्हणजे हो. काही काही लोक, आता तुम्हाला मी एकच उदाहरण सांगतो की रघुनाथ रावाचा एक वकील होता, त्याचं नाव होतं हणमंतराव. तर तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन त्याने भाषण केलेलं आहे त्या काळात. तर अशी लोक त्या काळात होती जी सातासमुद्रापार जात होती, भाषा शिकत होती, तिथे जाऊन हे करत होती. रंगो बापूजी गुप्ते, फेमस नाव आहे दुसरं, ज्यांनी साताऱ्याच्या राजाची केस तिकडे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडली. असे अनेक लोक होते की काउंटर फ्लोज टू कॉलोनियलिझम नावाचं पुस्तक आहे. तर ही सगळी जी लोक आहेत ना, ही ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले आणि नावावर आलेले भारतीय, असं ते हो. आहे. होतं काय की त्याचा गवगवा होत नाही म्हणून तुमच्यापर्यंत ते पोहोचत नाही.
पण असं मी नाही म्हणणार सर धोपट की बाबा आपण आपल्या देशात मग्न असं नाही. आणि 8-10 लोकांची कमी आहे तर तुम्ही पुण्यात गेलात का नाही मला माहित नाही, पण जाऊन या म्हणजे तुम्हाला कळेल खरं आहे की खोटं आहे समज. अनुभवण्याची गोष्ट. आमच्या कोल्हापूरला या. फक्त पुण्यात नाही, आमच्या आमच्या कोल्हापूर पर्यंत पण आमच्या 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 चालेल. आमच्या कोल्हापूरला या. मी कोल्हापूरचा आहे बरं का, बाय द वे. जस्ट आहेत आहेत तिथे पोटेट कोल्हापूरकर जस्ट आहेत जस्ट म्हणूनच चेतन जस्ट जस्ट टू म्हणाला पुट इट ऑन रेकॉर्ड, नाही नाही, जस्ट टू पुट इट ऑन रेकॉर्ड की हा, म्हणजे चेतन आणि मी गाववाले आहे, त्यामुळं अर्चना पण. हा सुभाष काका बोला. दोन गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे हे भाषणाचा जो मुख्य विषय होता तो खूपच महत्वाचा आहे. कारण स्वातंत्र्य कसं गमावलं याच्यातून जास्त शिकण्यासारखं आहे स्वातंत्र्य पुन्हा कसं मिळवलं ह्याच्यापेक्षा. कारण जर आधी गमावलंच नाही तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढण्याची जरूरत लागत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य कसं गमावलं हा जो हा जो विषय आहे तो त्याच्यावर जास्त खरा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण त्यातून जास्त शिकणं. आता ते वंशपरंपरा आणि भाऊबंदकी जी दोन मुख्य कारणं सांगितली ती आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या कालखंडामध्येही उदाहरणं पाहिली तर कदाचित त्याचमुळे ती झाली असतील. वंशपरंपरा डेफिनेटली. तर ते एक झालं. दुसरं म्हणजे अ, ब्रिटिशांनी घड्याळं मुंबईहून यायची हे जे ठीक आहे, पण तलवारी आणि लोखंडाचा जो काय इतिहास होता तो भारतामध्ये कित्येक वर्षापासून होता आणि ब्रिटिशांनी तो सिस्टमॅटिकली बंद केला. हो. एक वूड स्टील या नावाने भारतामध्ये जवळजवळ 2500 वर्ष हे तयार केलं जायचं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या जमाती असायच्या, त्या वेगवेगळ्या तयार करायच्या आणि त्याच्यापासून सगळी शस्त्रास्त्र बनवली जायची आणि हो. त्यापासून बनवलेल्या तलवारी या धारदार आणि टिकाऊ अशा असायच्या. नुसत्या तलवारी नाही पण सगळी शस्त्र बनवली. भारताच्या इतिहासात वूड स्टील हे बनवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते सगळीकडे एक्सपोर्टही होत जायचं. म्हणजे आता आपण दमास्कस स्टील या नावाने जर सर्च केलं तर असं वाटतं की ते चांगलं स्टील आणि त्यापासून खूप चांगल्या तलवारी बनायच्या. हे दमास्कस स्टील ॲक्च्युली हे वूड स्टीलपासून बनवलेलं असायचं, भारतात एक्सपोर्ट झालेलं. आणि ते जवळजवळ 1857च्या युद्धापर्यंत ते भारतात बनवलं जात होतं. आणि बरं होतं या. बोला बोला. तर तो सगळा धंदा ब्रिटिशांनी सिस्टमॅटिकली बंद केला. जे काही वूड स्टील बनवणारे म्हणजे रिफाईन करून जे स्टील बनवणारे त्याचे जे नगेट्स बनवणारे जे जमाती होत्या त्यांना टॅक्स लावून किंवा त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स आणून संबंध बंद करून टाकला. त्यामुळे तो भारतामध्ये अजिबात नष्ट झाला. म्हणजे एवढं झालं की त्याच्यानंतर 40 वर्षांनी जमशेदजी टाटांना अमेरिकेत जाऊन टाटा स्टील मिलसाठी मदत मागावी लागली. तर हा जो इतिहास आहे तो म्हणजे इतिहास या दृष्टीने कधी बघितला जात नाही, पण त्याला भारतामध्ये खूप मोठी परंपरा आहे. हो, आपल्याकडे परंपरा आहे. मी एकच हायलाइट करेन की कसं आहे ना, आपल्याकडचं जे ज्ञान आहे ना ते मौखिक किंवा बाबाकडून मुलाकडे म्हणजे तिथेही वंश परंपरा येते की विशिष्ट जमाती हे करतात. पाश्चात्य याच्यात एवढा फरक आहे की त्यांनी ते डॉक्युमेंट केलं की फॉर्म्युला काय आहे, कुठे किती प्रमाणात त्याची जी प्रोसेस आहे ना ती स्टँडर्डाइज केली आणि त्यांनी ती एका जमातीपुरती किंवा एका लोकांपुरती मर्यादित न राहता ती कॉमन करत त्याला रिफाईनमेंट करत गेले. म्हणजे आता कसं आहे की जर ती ओरिजिनल रेसिपी अवेलेबल असेल तर ती त्यावर पुढच्याला प्रयोग करता येतात ना. तर तो ऍस्पेक्ट आपल्याकडे मिसिंग होता. आणि मी म्हटलंच आहे की ब्रिटिशांनी आपलं अर्थकारण आपला व्यापार हा पहिला ताब्यात घेतला ना तेव्हापासून मग तुमचं सर्व बाजूंनी खच्चीकरण केल्यानंतर देर इज नो होप लेफ्ट. तर त्या पद्धतीने त्यांनी आपला बाजार ताब्यात घेतला. तो अगदी 47-50 त्याच्याही पुढेपर्यंत 60-70 सालापर्यंत आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतच नव्हतं ना. आपण फक्त बाजारपेठ होतो बाकी लोकांसाठी. तर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.
पण त्यातनं मला वाटतं तो वंश परंपरा अँगल थोडासा त्यातही येत होतो की आपण हे नॉलेज हे ओपन सगळ्यांना स्प्रेड होईल असं न ठेवता ते त्यांच्या त्यांच्यापुरतं लिमिटेड राहिलं आणि ते एक्सटिंग्विश झालं. ब्रिजनजी बोला, या ते त्याच्यानंतर ते आता बरोबर आहे, प्रश्नच नाही. कारण ते वूड स्टील कसं बनवायचं ह्याचं डॉक्युमेंटेशन कुठेही उपलब्ध नाहीये. हो हो ना. आणि ब्रिजनशी मनोजी बोला. जसं म्हणतात की जग हे आहे म्हणजे असं गोल आहे, तसं म्हटलं तर म्हणजे आजच्या तारखेला एक मिनिट म्यूट केला पाहिजे कोण येते. हा. ओके. तेच हे असतं गोल असतं ते आजच्या तारखेला अ, जे हे म्हणतात म्हणजे आय टी मध्ये टॉप 10 ज्या कंपन्या जगातल्या त्या इंडियन आहेत. आणि आता लेटेस्ट मी वाचलं की रिलायन्स स्टीलने आता टेक्सासमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये हे एक हे ऑइलची रिफायनरी बांधतायत. आणि प्लस व्हेनेझुएलाचे जे फील्ड आहेत ते पण हे घेते, रिलायन्स घेते. म्हणजे म्हणजे जी कॉम्पिटिशन त्यावेळेस युरोपमध्ये ती युरोपियन पॉवर्समध्ये होती टू गो अराउंड द वर्ल्ड, तशी आता इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये एशियामध्ये तेच तेच म्हणजे स्ट्रक्चर घेऊन आता म्हणजे इंडियन लोक म्हणा, एशियन लोक तिकडे असं सगळी अ, अ, जगभर पसरतायत. आणि अमेरिकन लोक, युरोपियन लोक म्हणतात की हे लोक आम्हाला इन्व्हेड करतायत असं दिसतंय. म्हणजे आपण पण आता वी आर टेकिंग ओव्हर असं म्हणता हो येईल थोडस. आहे की नाही? नाही, मी पुन्हा त्यात आता समारोपच करतोय की कसं आहे की आपण या इतिहासातनं काय धडा घ्यायचा. तर आपण आपल्या राष्ट्राचं हित पुढे ठेवणार का आपले वैयक्तिक महत्वाकांक्षेनुसार आपल्या राष्ट्राचं हित बुडवणार, राईट? हा एक त्यातला फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपण वंश परंपरेला चिकटून राहणार का हुएव्हर हॅज मेरिट विल राईज या परंपरेला धरून राहणार, राईट? आपण आपसात भावंडकी करणार की एकमेकांना मदत करणार, या प्रश्नावरती त्याचं उत्तर अवलंबून आहे ना. त्यामुळे मी असंच म्हणेन की इतिहासातून हेच एक आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि जर आपण हे गुण बाळगले तर नक्कीच आपलं राष्ट्र हे त्या लेवलला नक्कीच पोहोचेल. नाही, अर्थातच. खरंच छान. अभिषेक वारफळकर, तुम्हाला काही विचारायचं होतं का किंवा ऍड करायचं होतं? हो, एक हा, बोला. सहजसाठी सर, तुम्ही जे म्हटलात की म्हणजे एका दिवसामध्ये पुणे ते सातारा माणसं पायी चालत जायची. तर म्हणजे ते वेगळे वेगळे माणसं असायचे एका टप्प्यावरती, का एकच माणूस जाऊन वापस यायचा त्याबद्दल? नाही, एकच माणूस जाऊन आलेला आहे. त्या माणसाला इनाम मिळालं. अच्छा. तर तो एकच माणूस होता आणि त्या एकट्या माणसाला ते इनाम मिळाले म्हणून ते उल्लेखनीय आहे ना. नाहीतर काय म्हणजे 5-10 किलोमीटर रिले करत करत तर ते साधी गोष्ट झाली. पण मग इतकी काटक माणसं होती की ती 100-100 किलोमीटर जायची, एकच दिवस नाही, पुन्हा 100 किलोमीटर परत आलेला आहे तो माणूस. म्हणून त्याला त्यांनी काहीतरी 2 का 4 रुपये इनाम दिले चिपळूणकर सावकारांनी. ते पेशवाईच्या सावलीत नावाचं एक पुस्तक आहे. त्या सावलीत, त्या पेशवाईच्या सावलीत पुस्तकात तुम्हाला हे मिळेल. हे नाही तर अनेक उदाहरणं आहेत त्याच्यात. नाही मनोज, ते आजही आहे. कोविड काळात जर पाहिलं तुम्ही तर खूप माणसं दूरपर्यंत चालत गेलेली आहेत. हो हो, माझं तर ते तो काही आणि इतिहासातला गुण नाहीये, म्हणजे देशी ताकद आहे आपल्याकडे. हो, ती कुठे मी कमी पडते स्वतः तेच आहे. स्वतः आठव्या वर्षी 12 किलोमीटर चालत गेलेलो माझ्या वडिलांसोबत, एसटी मिळाली नाही म्हणून. तर आजही लोक आहेत तसे, तर ते शक्य आहे. ते शक्य आहे, हो. पण आपण आता आधुनिक या काळात जे गाड्या घोडे आणि टू व्हीलर्स मध्ये फिरतो त्या काळात ते आपल्याला फार अशक्य वाटतं. पण आपल्याकडे अजूनही तशी ताकद आणि बळकट लोक आहेत की हे करू शकतात. आणखीन एक सांगायचं होतं, सांगू का? हो, मगाशी जो बोल ना. प्रश्न होता की आपली लोक लढाईला बाहेर गेली नाहीत, लढाईला म्हणण्यापेक्षा ते परदेशीसाठी जे व्यापार करत होते, प्रवास करत होते, त्याचे भरपूर पुरावे आहेत. लढाया म्हणजे प्रदेश मिळवायलाच असं नाही, पण आपल्या देशातले लोक भरपूर अ, हे करत होते, प्रवास करत होते, त्याचे भरपूर पुरावे आहेत, अजूनही मिळतात. असं चेतन, आता काय हो, समारोप करूया. बस. हो हो. आणि मनोज, खरं तर खूपच सुंदर, कित्येक अ, अ, अशा माहितीच्या म्हणजे माहितीपूर्ण गोष्टी ह्याच्यातून कळल्या आजच्या ह्याच्यामध्ये. आणि अनेक जे समज आणि गैरसमज यांना देखील आपण व्यवस्थित अगदी हाताळलं या चर्चेमध्ये पण. आणि व्याख्यानात तर अर्थातच कितीतरी प्रसंग आणि कितीतरी गोष्टी ज्या थोड्याफार क्लाउडेड असतात, तर त्या सुद्धा आपल्या ह्याच्यातून दूर झाल्या.
खरंच अगदी महत्त्वपूर्ण विषय आणि जसं आता सुभाष काका पण म्हणाले होते की स्वातंत्र्य का गमावलं हे जाणून घेणं हे देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि इतिहासाचं ते अत्यंत महत्त्वाचं असं प्रयोजन आहे. तर खरंच सुंदर व्याख्यान झालं मनोज आणि फारच कौतुक आणि धन्यवाद. अ, आणि चर्चा देखील आपली सुंदर झाली. गुरुप्रसाद आणि सत्येन तुम्ही पण आलात आज आणि चर्चेत भर घातलीत. आणि त्यासाठी अतिरिक्त माहिती वगैरे आपल्या या चर्चेतून पण मिळाली. तर खरंच धन्यवाद. आणि सर्व श्रोते सगळ्यांनी ह्याच्यामध्ये आज चर्चेमध्ये सहभाग नोंदवला आणि खूप छान माहिती आज आपण अभ्यासली. तर खरंच सगळ्यांचे आभार. तर एक सुंदर विषय आज आपल्या इथे मांडला आणि त्याबद्दल मनोज आणि इतर सगळी मंडळी आपले सगळ्यांचे आभार इतिहास मंचातर्फे. तर आज आपण आता इथे थांबूयात आणि पुन्हा लवकरच असे नवीन काहीतरी विषय घेऊन भेटू. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. 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 थँक्यू.